नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या सेशनमध्ये आपण बघणार आहोत 3 एप्रिलला होणारे आपले कंबाईंड ग्रुपचे प्रिलिम्स एक्झाम आहेत. त्या एक्झाममध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची स्ट्रॅटेजी कशी असावीत, सोबतच सिलेक्शन ऑफ क्वेश्चन कशा रीतीचे असावेत, त्यासोबतच या राहिलेल्या 5 ते 6 दिवसामध्ये गणितामधील कुठले टॉपिक करावेत जेणेकरून त्याच्यावर आयोग 100% क्वेश्चन विचारतं आणि ते क्वेश्चन आपल्याला 30 ते 40 सेकंदात कशा रीतीने सॉल्व्ह करता येईल या सर्वांबाबतची आज आपण या सेशनमध्ये स्ट्रॅटेजी बघणार आहोत. ठीक आहे, आणि त्यासोबतच गणितामधील प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं सखोल विश्लेषण बघणार आहोत. राईट, चला मग आज आपल्या सेशनला सुरुवात करूया. बघा, सर्वात आधी आपण करूया, सेशनची सुरुवात अशी असेल की गणितामध्ये टार्गेटेड टॉपिक नेमके कुठले असायला पाहिजेत या 5 ते 6 दिवसामध्ये जेणेकरून आयोग त्याच्यावर 100% क्वेश्चन विचारतात. राईट, मागील आपल्या या मॅरेथॉन सेशनमध्ये आपण हे टॉपिक बघितलेले आहेत. सो काहींनी तो व्हिडिओ बघितला असेल, काहींनी नसेल बघितला. मी पुन्हा इथे या लेक्चरमध्ये सांगतो आहे की टार्गेटेड टॉपिक कुठले असले पाहिजे आपल्या कंबाईंड ग्रुपचे प्रिलिम्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं. एक आहे गुणोत्तर व प्रमाण. आयोग याच्यावर 100% क्वेश्चन विचारतं. ठीक आहे, गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर व प्रमाणावर 2 सब टॉपिक आहेत. एक येतं भागीदारी आणि एक येतं वैवारी. ठीक आहे, एजेसवर 100% क्वेश्चन येतोच कुठल्या ना, म्हणजे तुम्हाला दिसतच असेल मागील 2 पेपर बघा, त्या दोन्ही पेपरमध्ये एजेसवर क्वेश्चन आलेले आहेत. पार्टनरशिपवरही क्वेश्चन विचारतो. ठीक आहे, त्याच्यानंतर शेकडेवारी या घटकावर तर अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे हा. प्रत्येक पेपरमध्ये वाटेवरती राज्यसेवा असो किंवा कंबाईंड ग्रुप बी प्रिलिम्स एक्झाम असो किंवा कंबाईंड ग्रुपची प्रिलिम्स एक्झाम असो, त्यामुळे त्या एक्झाममध्ये शेकडेवारी या घटकावर 100% क्वेश्चन आलेला आहे. त्यासोबतच शेकडेवारी या घटकाच्या आधारावरच आपल्याला डेटा इंटरप्रिटेशनवर असणारे क्वेश्चन सुद्धा व्यवस्थितरित्या सोडवता येतं. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे सर वेळ या घटकावर 3 टॉपिक आधारलेले आहेत. ठीक आहे, कुठला आहे सर? वेग आणि अंतर, काळ आणि काम, नळ आणि पाण्याची टाकी. एक आणखी टॉपिक आहेत बोट आणि स्ट्रीम, नाव आणि धारा. ठीक आहे, तो इंडिपेंडंट आहे, त्याला आपण बघूया. त्याला थोडी वेगळी कन्सेप्ट लागते, बरोबर. चला, तर या महत्त्वाच्या टॉपिकवर तुम्ही फोकस करायला पाहिजे जेणेकरून या 5 ते 6 दिवसामध्ये जेणेकरून तुम्हाला मॅथ्सवर आधारलेले एक 7 ते 8 क्वेश्चन तुम्हाला मॅथ्सवर विचारतात ग्रुप सी मध्ये. तर ते 8 पैकी निदान 6 ते 7 तरी क्वेश्चन तुमचे अटेम्प्ट झाले पाहिजे. आणि 6 ते 7 क्वेश्चन केवळ या भागावर डिपेंडंट असतात, म्हणजे या भागावर असतातच. ठीक आहे, या टॉपिकमधीलच ते क्वेश्चन असतात. नेक्स्ट इंडिपेंडंट टॉपिक आहेत. एक सर संख्या पद्धती, नंबर सिस्टम. नंबर सिस्टीममध्ये तुम्हाला बघा, नंबर सिस्टीममध्ये तुम्हाला 2-3 भाग येतात. एक लसावी आणि मसावी. ठीक आहे, लसावी आणि मसावीवर काही एखादा क्वेश्चन विचारला जातो, बरोबर. त्याच्यानंतर परंतु एक्झॅक्टली येईलच हे सांगू शकत नाहीत. त्याच्यानंतर नंबर सिरीज. ठीक आहे, नंबर सिरीजवर सर 100% क्वेश्चन विचारला जातं. ठीक आहे, आयोगाने आतापर्यंत क्वेश्चन विचारले गेलेले आहेत नंबर सिरीजवर, प्रत्येक पेपरमध्ये दिसेल. आणि त्यानंतर दिसेल तुम्हाला इथं स्क्वेअर रूट, क्यूब रूट वगैरे. ठीक आहे, हे स्क्वेअर रूट, क्यूब रूट हे तुम्हाला याच्यामध्ये हेल्प करणार या नंबर सिरीज सोडवताना. ते कशा रीतीने हेल्प करणार ते आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या जेव्हा ॲनालिसिस करू त्याच्यामध्ये होऊन जातील ते. त्याच्यानंतर येतं सर मिक्सचर अँड ॲलिगेशन. मिक्सचर हा जो घटक आहे हा आपला रेशोमध्ये, याचं मी तुम्हाला रेशोमध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे, गुणोत्तरावर आधारलेला एक कंटेंट आहे, तो आहे मिक्सचर. त्याच्यानंतर ॲलिगेशन ही एक सेपरेट कन्सेप्ट आहे. ठीक आहे, हे पण मी तुम्हाला याच्यामध्ये आहे, एक क्वेश्चन आहे तो कशा रीतीने सोडवायचा तेही तुमचं इथे क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर सरासरीवर सुद्धा क्वेश्चन विचारला जातात, परंतु रेअरली विचारला जातात. त्यासोबतच नाव आणि धारा याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो, परंतु रेअरली विचारला जातात. क्षेत्रफळ आणि इतर. ठीक आहे, मेन्सुरेशन या घटकावर एक क्वेश्चन राहतोच. आयोग नेहमी विचारता वॉटेवर ते, म्हणजे कंबाईंड ग्रुप बी प्रिलिम्सला विचारला गेला नाही आहे, परंतु ग्रुप सीला येऊ शकतं. ठीक आहे, मागील पेपरमध्ये हाईट अँड डिस्टन्सवर क्वेश्चन आलेला होता, तो ट्रिगोनोमेट्री या चॅप्टरवर डिपेंडंट होता, तोही कशा रीतीनं आपण सोडवणार आहोत. ठीक आहे, त्या हाईट अँड डिस्टन्सच्या कन्सेप्ट काय आहेत या सर्व गोष्टी आपण थॉरली तिथे बघणार आहोत त्या क्वेश्चनच्या वेळेला. ठीक आहे, तर हे जे टॉपिक आहेत, मला असं वाटतं की तुमचा हा जो पहिला चार्ट आहे हा पहिला चार्ट तुमचा या 5 ते 6 दिवसामध्ये प्रॉपरली झाला पाहिजेत. याच्यावरचे जेवढेही टाईप्स पडतात, ठीक आहे, वॉटेवर वेळ या घटकावरचे वेग आणि अंतर, बेसिक जे टाईप आहेत ते करून घ्यायचे. काळ आणि कामाचे बेसिक टाईप करून घ्यायचे. त्याच्यानंतर नळ आणि पाण्याची टाकी. हे नळ आणि पाण्याची टाकी किंवा काळ आणि काम जरी केलं तर तुम्हाला नळ आणि पाण्याच्या टाकीवरची उदाहरणं इझिली सोडवता येतात, बरोबर. आणि याच्यावर 100% क्वेश्चन येतात. सो त्यामुळे तुम्हाला या टॉपिकला टार्गेट करणं गरजेचं
गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता महत्त्वाचा मुद्दा येतो सर, एक सेकंड. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की रिअल टाईम एक्झाममध्ये जेव्हा आपण आपल्यासमोर पेपर येतो आणि जी एसच्या क्वेश्चनची लेंथ जरा बऱ्यापैकी मोठीच असते. ठीक आहे, लेंदी टाईपचे क्वेश्चन्स असतात आणि आपण पहिला प्रेफरन्स त्या क्वेश्चन्सला देतो आणि साहजिकच आहे द्यायला पण पाहिजेत. परंतु प्रेफरन्स देताना ते तुमचे 45 to 50 मिनिट्समध्ये आटोपले पाहिजे ते 85 क्वेश्चन्स आणि रिमेनिंग 10 मिनिट्स जे आहे 10 to 15 मिनिट्स, हे 10 to 15 मिनिट्स तुम्हाला हे 10 to 15 मिनिट्स तुम्हाला याच्यावर स्पेंड करणं गरजेचं आहे. कशावर? मॅथ्स आणि रिझनिंगवर, कारण हे तुम्हाला इझिली मार्क्स देऊन देतात. ठीक आहे, मॅथ्स आणि रिझनिंग. त्यासोबतच आता रिझनिंगचे कुठले क्वेश्चन स्किप करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला तिथं ॲक्युरसीचं डाऊटफुल ॲक्युरसी असते आपली, तिथं 100% ॲक्युरसी कधीच नसते. सो ते आहे सर स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजनवरचे क्वेश्चन, म्हणजे त्याला आपण क्रिटिकल रिझनिंग म्हणतोय. ठीक आहे, ते आहे सर क्रिटिकल रिझनिंगवरचे क्वेश्चन, बरोबर. आणि या क्वेश्चनला ना थोडं लेट जरी सोडवलं ना यार तरी चालतं, परंतु त्याच्या आधी तुम्ही मॅथ्सवरचे असणारे क्वेश्चन हे सोडवायला पाहिजेत. त्यासोबतच इथे काही डायग्राम्स असतात रिझनिंगमध्ये, ते डायग्राम जर तुम्हाला नसेल जमत ना, काही नंबर दिले जातात. सपोज ही एक डायग्राम आहे, या डायग्राममध्ये 3, 4, 5, 6 त्याच्यानंतर अशी एक पुन्हा डायग्राम येते. ठीक आहे, या डायग्राममध्ये जर तुम्हाला लॉजिक जर लागत नसेल ते 10 ते 15 सेकंद देऊन बघा त्याला. लॉजिक जर लागत नसेल तर डिरेक्टली स्किप करा. ठीक आहे, तुम्हाला इथं स्किप म्हणजे कुठला जसं की आपण T20 या मॅचमध्ये बघतोय की कुठल्या बॉलला सोडायला पाहिजे आणि कुठल्या बॉलला 6 मारायला पाहिजे, या सर्व गोष्टी जमल्या पाहिजेत. मग या गोष्टी कशा रीतीने जमणार, कुठून जमणार सर? या गोष्टी जमतात तुमच्या टेस्ट सिरीजच्या मॉक टेस्टच्या माध्यमातून. ठीक आहे, मॉक टेस्टमध्ये या सर्व गोष्टी ट्रायल अँड एरर तिथं करायचा. एक्झाममध्ये ट्रायल अँड एररची तिथं चान्सच नाही आहे, तिथे जर आणि तरला चान्सच नाही आहे. जर मी हा जर क्वेश्चन केला असता तर माझा रिझल्ट आला असता, बिलकुलही नाही. ठीक आहे, डिरेक्टली मग 1 वर्ष लागतं त्या जर आणि तरला त्याचं हे शोधायला. ठीक आहे, त्याला अप्लाय करायला, इम्प्लिमेंट करायला, बरोबर. सो त्याच्यामुळे अशा रीतीचे जर क्वेश्चन असेल, जर तुम्हाला 10 ते 15 सेकंडमध्ये लॉजिक जर मिळत असेल तर डेफिनेटली सॉल्व करा. जर का नसेल मिळत तर मी सरळ सांगेल की तुम्हाला स्किप करा. मग अशा प्रश्नांच्या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे? मॅथ्समधले क्वेश्चन सॉल्व करायला पाहिजे. मॅथ्समधले क्वेश्चन कुठले सर? बघा, मॅथ्समध्ये टाईम अँड वर्कवर क्वेश्चन विचारला जातात. ठीक आहे, जे की आपले टार्गेटेड टॉपिक विचारले गेलेले आहेत. त्यासोबतच या स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन या क्रिटिकल रिझनिंगच्या जागी सपोज जर तुम्हाला पेपरमध्ये डेटा इंटरप्रिटेशन जर विचारला गेलेला आहे, ठीक आहे, DI जर विचारला गेलेला आहे तर त्या DI वरचा क्वेश्चन 100% सॉल्व करायचा, मला असं वाटतंय. ठीक आहे, कारण तो DI वरचा तुम्हाला दिसायला तो क्वेश्चन मोठा दिसेल, परंतु क्वेश्चन खूप इझी असतो. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला वाचण्यामध्ये, आणि इथे कसं आहे क्रिटिकल रिझनिंगमध्ये आपली ॲक्युरसी तेवढी नसते जेवढी आपण DI वरच्या क्वेश्चन जर सॉल्व करतो तिथं 100% ॲक्युरसी राहील ना आपली, बरोबर. जस्ट कॅल्क्युलेशन बेसिसवरचा तो क्वेश्चन असतो. सो त्याच्यामुळे क्रिटिकल रिझनिंगपेक्षा डेटा इंटरप्रिटेशन जर DI जर आपल्याला इंट्रोड्यूस केला ग्रुप सीमध्ये, कारण मी हे DI का बरं सांगतोय, प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या ॲनालिसिसमध्ये आपल्याला DI दिसेलच तुम्हाला. ठीक आहे, मागील 2019मध्ये DI वर क्वेश्चन विचारला गेलेला होता, DI इंट्रोड्यूस केला गेलेला होता प्रिलिम्समध्ये. सो त्याच्यामुळे मे बी होऊ शकतं याही एक्झामला येईल. ठीक आहे, जर अशा वेळेस जर DI आणि क्रिटिकल रिझनिंग दोन्ही जर आले, क्रिटिकल रिझनिंगवरचा एक क्वेश्चन विचारणारच आणि DI जर आला, सो मी तुम्हाला सांगेल की DIला प्रेफरन्स द्यायचा, जेणेकरून आपल्याला तिकडे ॲक्युरसीला म्हणजे आपल्याला सेफ स्कोर तिथे करता येईल. ठीक आहे, इथे 1 मार्क्स मिळतोय ना, ॲक्युरेटली मिळतोय, डेफिनेटली मिळतोय. इथे मिळू शकते का? इथे सर डाऊटफुल आहे. ठीक आहे, मिळू शकतं आणि नाही मिळू शकतं. ठीक आहे, परंतु हां, इन केस जर का तुमची या चॅप्टरवर जर कमांड चांगली असेल, सो त्या केसमध्ये काय होतं, त्या केसमध्ये मग हे सोडवायचं हा क्वेश्चन. ठीक आहे, परंतु कधी सांगतोय मी, जेव्हा डेटा इंटरप्रिटेशन ही विचारला आणि क्रिटिकल रिझनिंगही विचारला त्या केसमध्ये सोडवायचा, आणि इन केस तुमची कमांड नसेल तर त्या केसमध्ये डेटा इंटरप्रिटेशन सोडवायचा. आणि दुसरं महत्त्वाचं, जर डेटा इंटरप्रिटेशन नाही विचारला, इतरही गणितावरचे क्वेश्चन विचारले, सो प्रेफरन्स द्यायचा आहे गणितावरचे क्वेश्चन सोडवण्याला. ठीक आहे, जेणेकरून काय होईल की तिथं तुम्हाला डिरेक्टली मार्क्स मिळून जातात, बरोबर. आणि याच्यामध्ये ना बिलकुल इगोइस्टिक नाही राहायचं. ठीक आहे, एक्झाममध्ये प्रॅक्टिकल अप्रोच ठेवायचा, जेणेकरून आपल्याला मेन्सला क्वालिफाय होता येईल. आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे सर की बरेच पोरं काय करतात की जस्ट यार क्लर्कला जरी झालं ना तरी इनफ आहे, असा अप्रोच नाही ठेवायचा आहे एक्झामला जाताना. नेहमी हा अप्रोच असला पाहिजे आपल्याला की मी सर्वच्या सर्व एक्झाम जेवढे माझे प्रेफरन्स दिलेले आहेत त्या सर्वच्या सर्व एक्झामच्या मेन्सला मी क्वालिफाय, त्या सर्वच्या सर्व
पोस्टच्या मेन्स एक्झामला मी क्वालिफाय झालो पाहिजेत. ठीक आहे, हा अप्रोच जर असेल तर तुम्हाला तुमचं इझिली मेन्ससाठी सिलेक्शन होऊन जाईल तिथे. ठीक आहे, चला मग या सर्व गोष्टी झाल्या आपल्या स्ट्रॅटेजीच्या की रिअल टाईम एक्झाममध्ये काय करायला पाहिजेत. त्याच्यानंतर मॅथ्सवरचे आपले टार्गेटेड टॉपिकसुद्धा बघितलेत. आणि आता बघूया आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं सखोल विश्लेषण. ठीक आहे, हे क्वेश्चन असेल सर 18, 19 आणि 17च्या एक्झाममध्ये विचारले गेलेले हे सर्व क्वेश्चन आहेत. बघा काय क्वेश्चन आहे. ठीक आहे, इथे हा नंबर सिरीजवर असलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, नंबर सिरीजवर असलेला क्वेश्चन आहे. अशा पद्धतीच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे काय की याची थोडी प्रॅक्टिस पाहिजे आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस कशी, एक स्क्वेअर रूट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. स्क्वेअर रूटला तुम्ही नोन असले पाहिजेत. त्याच्यानंतर स्क्वेअरला तुम्ही नोन असले पाहिजेत. क्यूबला तुम्ही नोन असले पाहिजेत. ठीक आहे, क्यूब रूटला सुद्धा नोन असले पाहिजेत. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, डिफरन्स. ठीक आहे, याचे नंबर सिरीजचे सुद्धा टाईप आहेत. टाईप्स कसे आहेत बघा. एक असतं सर आपला डिफरन्स बेसिसवरची एक सिरीज विचारल्या जातात. डिफरन्स असतो. या डिफरन्समध्ये तुम्हाला स्क्वेअरचा असू शकतो डिफरन्स, त्याच्यानंतर क्यूबचा असू शकतो, त्याच्यानंतर डिवायडेशनचा असू शकतो आणि त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनचा सुद्धा असू शकतो. ठीक आहे, हे सर्व गोष्टी तुमच्या होऊन गेलेल्या पाहिजेत. आणि इन केस नाही होत तर जर तुमचं जर का तुमचं या सर्व गोष्टीवर कमांड नसेल तर या क्वेश्चनला, अशा पद्धतीच्या क्वेश्चनला सोडवायला थोडा वेळ लागतो. ठीक आहे, आणि आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहेत. आपल्याला 36 सेकंद द्यायचे असतात एका क्वेश्चनला. आणि त्यातल्या त्यात आपले मोस्ट ऑफ द टाईम आपल्या याच्यावर स्पेंड होतो. कशावर, GSच्या क्वेश्चनवर. ठीक आहे, कारण ते लेंदी असतात. बरोबर. सो त्याच्यानंतरची गोष्ट येते सर मल्टिप्लिकेशन. इथे मल्टिप्लिकेशन बेसिसवरही घेऊया. ठीक आहे, डबल डिफरन्सही सुद्धा असतो इथे. डबल डिफरन्स आणि त्याच्यानंतर आणखी काय असतं, त्याच्यानंतर अल्टरनेटिव्हली डिफरन्ससुद्धा दिसून येतो आपल्याला इथे. ठीक आहे, ठीक आहे, डबल डिफरन्स कशाचा असं, स्क्वेअर, क्यूब आणि डिवायडेशन मल्टिप्लिकेशनचा. त्याच्यानंतर डबल डिफरन्स ही कसा असतो तो आपण क्वेश्चनमध्ये बघणारच आहोत. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह डिफरन्स. हे आहेत नंबर सिरीजचे टाईप. आणि याच पद्धतीवर आणखी कशावर विचारलं जातात, इवन नंबर. ठीक आहे, इवन नंबरचा डिफरन्स असू शकतो. त्याच्यानंतर ऑड नंबरचा डिफरन्स असू शकतो. त्याच्यानंतर प्राईम नंबरचा डिफरन्स असू शकतो. बरोबर. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असले पाहिजेत, कुठले प्राईम नंबर आहेत, कुठला प्राईम नंबर नाही आहेत. बरोबर. चला आता या क्वेश्चनला आपण सोडवायला सुरुवात करूया. बघा इथे तुम्हाला एक दिसत असेल की इथे 26 दिसत आहेत, इथे 50 दिसत आहेत, इथे 81 दिसत आहेत. नेमके हे कुठल्या तरी नंबरच्या स्क्वेअरच्या अगदी जवळचा नंबर आहेत. 82च्या जवळ कुठला स्क्वेअर आहे सर, 81 हा स्क्वेअर आहे. ठीक आहे, कशाचा स्क्वेअर आहे 81 हा 9चा स्क्वेअर आहेत. बरोबर. 50 कशाचा, हे 50च्या जवळ कुठला कुठला स्क्वेअर आहेत, 49 स्क्वेअर आहेत. राईट. 49 कशाचा स्क्वेअर आहे सर, 7चा स्क्वेअर आहेत. त्याच्यानंतर 26च्या जवळ आहे सर 25 हा स्क्वेअर. 25 कशाचा स्क्वेअर आहेत, 5चा स्क्वेअर आहेत. बरोबर. एकूण सिरीज कशी दिसत आहेत सर, इथे दिसत आहेत 5चा स्क्वेअर प्लस 1, इथे दिसत आहेत 7चा स्क्वेअर प्लस 1 आणि इथे किती दिसत आहेत, 9चा स्क्वेअर प्लस 1. सो दॅट्स मीन काय दिसून येते, इथे सगळ्या ऑड नंबरचे स्क्वेअर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 1 ॲड केलेला आहे. सो त्याच्यामुळे इथे कितीचा स्क्वेअर येईल, इथे 9चा आहे तर इथे 11चा स्क्वेअर प्लस 1 येणार. ठीक आहे, तो किती आहे, 121 प्लस 1 बरोबर 122. ठीक आहे, याच्यावर जर तुमची चांगली कमांड असेल, ठीक आहे, या सर्व गोष्टीवर तर तुम्हाला नंबर सिरीजचे क्वेश्चन बिलकुलही कठीण जाणार नाहीत आणि हार्डली 20 ते 30 सेकंदामध्ये तुमचे डिरेक्टली अटेम्प्ट होऊन जाणार. ठीक आहे. सो आन्सर ऑप्शन क्रमांक काय असेल, 1 हे आन्सर ऑप्शन असेल. ठीक आहे, 122 काय असेल या क्वेश्चनचं आन्सर असेल. चला नेक्स्ट क्वेश्चनला बघूया. हा पण नंबर सिरीजवर विचारला गेलेला क्वेश्चन आहेत आणि सेम पेपर एकाच एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे, आय थिंक 2019चा हा पेपर असावा, ग्रुप सीचाच पेपर आहे. बघा इथे काय दिसून येतं, इथे एक सर नंबर सिरीज सोडवण्याच्या सुद्धा पद्धती आहेत. ठीक आहे, इथे काय होऊन राहिला, नंबर छोटा होऊन राहिला, इथे पुन्हा वाढवून राहिला, इथे पुन्हा छोटा होऊन राहिला, इथे पुन्हा वाढवून राहिला. सो त्याच्यामुळे इथे काय होणार, 38पेक्षा छोटाच नंबर असणार सर. ठीक आहे, मग 42 येणार का, नाही येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर 32, 26 आणि 22 या 3पैकी नंबर असणार. ठीक आहे, एलिमिनेशन इथेच 42 झाला. मग आपण तसं करून बघूया. ठीक आहे, आता अल्टरनेटिव्हली बघूया. इथे कितीचा डिफरन्स दिसतोय सर, 9चा डिफरन्स दिसतोय. हे वाढतायत ना. ठीक आहे, हा कितीचा डिफरन्स आहे, हा 18चा डिफरन्स आहे. हा कितीचा डिफरन्स आहे, हा 36चा डिफरन्स दिसून राहिला सर. सो एकूणच काय होऊन राहिला, इथं अल्टरनेटिव्हली डिफरन्स दिसून राहिला आणि जो डिफरन्स आहे तो काय होऊन राहिला, डबल होत आहे. ठीक आहे,
म्हणजे दुप्पट होत आहेत. सो त्याच्यामुळे इथे कितीचा गॅप येत आहे, 5 आणि 12मध्ये इथे येणार सर 7चा गॅप. ठीक आहे, 7 आणि 5 12. सो इथे कितीचा गॅप असणार सर, ऑब्विसली सर इथे 9चा दुप्पट होऊन राहिला किती होत आहे 18, तर इथे कितीचा 7चा दुप्पट किती होणार, इथे 14 होणार. सो 14 अधिक 12 जर मिळवले तर आपल्याला किती मिळत आहे, 26 मिळत आहे. ठीक आहे, आता हा काय आहे, आपण याच्यावर कन्फर्म आहेत का नाही. ठीक आहे, आणखी चेक करायचं. इथे जर 14 होत असेल तर इथे किती असायला पाहिजे, इथे सर 28 असायला पाहिजे. सो 26 अधिक 28 54 येते का, 8 आणि 6 14, 4 आणि 4 2 आणि 2 4 आणि 1 5, सो 54. सो दॅट्स मीन की ही जी सिरीज आहे सर ही अगदी करेक्ट आहेत आणि आपण बिलकुलही याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची रिस्क घेतलेली नाही आहेत आणि इथे आपला आन्सर आलेला आहे 26. बरोबर. सो या गोष्टी कधी येईल, या गोष्टीवर जेव्हा आपण नंबर सिरीजवरचे प्रॉपरली क्वेश्चन सोडवू त्यामुळे आपली कमांड येईल. ठीक आहे. सो म्हणून मला असं वाटतं की या 5 ते 6 दिवसामध्ये नंबर सिरीजचे रेग्युलरली 10 क्वेश्चन अटेम्प्ट करून बघा, जेणेकरून तुम्ही यूज टू व्हाल आणि एक्झाममध्ये प्रॉपरली अटेम्प्ट होईल तुमचा क्वेश्चन कमी ड्युरेशनमध्ये. ठीक आहे, कमीत कमी वेळामध्ये. बरोबर. चला नेक्स्ट क्वेश्चनला बघूया. हा टाईम अँड डिस्टन्सवर असलेला क्वेश्चन आहे बघा, ट्रेनवर विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, तोच पेपर आहे आपला. एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभी असून त्या पुलाची लांबी 180 मीटर आहे. एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेकंदात व पुलास 20 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी व वेग शोधा. आपल्याला इथे काय शोधायचं आहे, लांबी व वेग शोधायचा आहे सर. ठीक आहे, म्हणजे ट्रेनची लेंथ आणि ट्रेनची स्पीड. बरोबर. इथे दिले काय आहेत आपल्याला, इथे दिलेले आहे सर व्यक्तीला किती सेकंदात ओलांडते. ठीक आहे, आणि पुलाला किती सेकंदात ओलांडते. पुलाचे सेकंद दिलेले आहेत 20 सेकंदात ओलांडते आणि व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते, हे मेन्शन केले गेलेले आहेत. त्यासोबतच पुलाची लांबी पण दिलेली आहे आणि ज्या स्पीडनी व्यक्तीच ओलांडत असेल त्या स्पीडनी पुला स्पीड ओलांडत असेल. ठीक आहे, ऑब्विसली. बरोबर. म्हणजे काय येणार, तुम्हाला माहिती आहे स्पीड इक्वल टू d/t. हा काय आहे, हा फॉर्म्युला आहे. सो इथे काय ना, आता डिस्टन्स जेव्हा व्यक्तीच ओलांडते तेव्हा डिस्टन्स काय राहतं, तेव्हा डिस्टन्स राहतं सर ट्रेनची लेंथ. ठीक आहे, जी लेंथ आहे ते ट्रेनची लेंथ. सो याला पण किती सेकंदात ओलांडते, 8 सेकंदात ओलांडते. सो इक्वल टू हा काय तर स्पीड येतो आहे सर. बरोबर. स्पीड व्यक्तीस ओलांडतानाही ती स्पीड असेल आणि पुलास ओलांडतानाही ती स्पीड असेल. सो त्याच्यामुळे मी हा एस इथून एलिमिनेट करतो, जी काही असेल ती स्पीड असणार. सो इथे किती असणार, इथे आहे सर L प्लस 180. बघा, जेव्हा पुलास ओलांडते तेव्हा पुलाची लांबी सुद्धा घ्यायची आणि ट्रेनची लांबी सुद्धा तिथे घ्यावी लागणार. बरोबर. टनल असो, पूल असो, राईट. याला किती सेकंदात ओलांडते, पुलास ओलांडते सर 20 सेकंदात. ज्या स्पीडनी पुलास ओलांडते त्या स्पीडनी कशाला ओलांडते, व्यक्तीस ओलांडते. बरोबर. सो त्याच्यामुळे आपल्याला अशा रीतीचं याचं इक्वेशन मांडणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग काय करायचं, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. हा किती आला, हा आला सर 20L. त्याच्यानंतर 8 × L + 180. बरोबर. सो इथे काय होणार, इथे होणार सर 4 × 5 = 20, 4 × 2 = 8. ठीक आहे, हा किती आला, हा आला आहे सर 5L, 2L + 18 × 2 = 36, 360. ठीक आहे, व्हेरिएबल एका साईडला घेऊन घ्या. 5L - 2L बरोबर 360. सो इथे किती येणार, आता इथे येणार सर 3L = 360. दॅट्स मीन Lची लेंथ किती आली आहे, Lची व्हॅल्यू किती आलेली आहे, Lची व्हॅल्यू आलेली आहे सर 120. सो L कशाला कन्सिडर केलेलं होतं आपण, ट्रेनच्या लांबीला. ट्रेनची लांबी किती आलेली आहे आपली इथे, ट्रेनची लांबी आलेली आहे सर 120 मीटर. बरोबर. आणि जर ट्रेनची लांबी 120 मीटर असेल तर ऑब्व्हियसली आपली स्पीड ऑटोमॅटिकली तिथून निघून येईल. ठीक आहे, Lची व्हॅल्यू किती आहे, Lची व्हॅल्यू आहे सर 120 डिवायडेड बाय 8 किती येतं, 15 × 20. म्हणजे किती होऊन राहिलं आहे, स्पीड किती आलेली आहे, स्पीड आलेली आहे सर 15 मीटर पर सेकंद. ठीक आहे. आणि इनकेस सर तुम्ही इथं पुट केलेलं आहे, इथे पण पुट करून बघूया का, बिलकुल बघू शकता ना तुम्ही. Lची व्हॅल्यू किती आहेत, Lची व्हॅल्यू किती आहेत 120 अधिक 180. ठीक आहे, डिवायडेड बाय 20. हे किती येऊन राहिलं आहे, हे येत आहे सर 300 डिवायडेड बाय 20 करा, किती मिळत आहेत आपल्याला, 15 मीटर पर सेकंद. बरोबर. आता हे सर मीटर पर सेकंद कसं आलं बघा, आपली जी लेंथ होती ही मीटरमध्ये आहेत. ठीक आहे, आणि ओलांडतो सुद्धा आपण सेकंदामध्येच. सो त्यामुळे काय येऊन राहिलं आहे, त्यामुळे आपण इथं मीटर पर सेकंद घेतलेला आहे. इन केस सर किलोमीटर पर आवर जर असतं तर ते सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं त्याच्यामध्ये. ठीक आहे.
आणि इन केस ऑप्शनमध्ये जर तसं नसेल तर आपल्याला किलोमीटर पर आवर जर स्पीडमध्ये दिलेलं असेल तर ते सुद्धा करता येईल. मग याला 15 मीटर पर सेकंडला 18/5 मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, 5 त्रिक 15 म्हणजे 18 त्रिक 54, 54 मीटर पर सेकंड, 54 मीटर, एक सेकंड, 54 किलोमीटर. बघा 15 गुणेला 18/5 केल्यानंतर आपल्याला काय दिसून येते, त्याची किलोमीटर प्रति तास स्पीड दिसून येते. ते किती आहे, 54 किलोमीटर प्रति तास. ही काय असेल सर, ही असेल ट्रेनची स्पीड. इन केस सपोज जर तुम्हाला ऑप्शनमध्ये तसं नाही दिसलं, मीटर पर सेकंड आपली स्पीड आलेली आहे आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसत असेल किलोमीटर प्रति तास, तर त्या केसमध्ये आपण 18/5 त्याला मल्टिप्लाय करायचं. बरोबर. सो इथे आन्सर बघूया आपण. इथे आहे सर 115 मीटर नाही, आपले 120 मीटर आहेत. 110 मीटर नाही, 120 मीटर 10 मीटर पर सेकंड नाही. सो आन्सर ऑप्शन काय असेल, 120 मीटर आणि 15 मीटर पर सेकंड. हे काय असणार, हे असणार सर त्याची स्पीड. ठीक आहे, आन्सर ऑप्शन काय असणार, 4. 120 मीटर ट्रेनची लेंथ असणार, तर 15 मीटर पर सेकंड हे काय असणार, ट्रेनची स्पीड असणार. सोप्यात सोपं प्रॉब्लेम होतं. ठीक आहे, आणि अजिबातही घाबरून जायचं नाही. बरेच विद्यार्थी काय टाइम डिस्टन्स स्पीडचा प्रॉब्लेम दिसला की बिलकुल पडूनच जातात. ठीक आहे, डिरेक्टली स्किप करतात क्वेश्चन. हां बघा, हा अतिशय सिंपल पर्सेंटेज आधारलेला क्वेश्चन होता हा. 1600चे 60%. 1600चे 60%ला मी 3/5 लिहिणार का, बिलकुल लिहू शकतो ना यार. 20 त्रिक 60, 20 त्रिक 60, एक सेकंड, 20 त्रिक 60 आणि 20 पंच 100. सो त्यामुळे काय लिहिणार मी ते 3/5 लिहिणार. बरोबर. हे एक्सच्या 80%, एक्सला 80%ला 4/5 लिहिणार का, डेफिनेटली लिहिणार यार. ठीक आहे, का नाही लिहिणार, फ्रॅक्शन व्हॅल्यू आहेत ना त्याची 80%ची 4/5. हां, आता मुख्य म्हणजे हे 4/5 ही व्हॅल्यू कशी येते सर, आपण हे 80% अशा रीतीने लिहितो आहेत. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो सर 1/100. राईट, 1/100 या सिम्बॉलचा अर्थ होतो. सो इथे काय आहेत, इथे हा सर 80 मल्टिप्लाइड बाय 1/100. सो हा गेला, 2 चौक 8, 2 पंच 10, 4 1 4, 4/5 अशा रीतीने आपण व्हॅल्यू काढतो आहेत. हे मी तुम्हाला पर्सेंटेज टू फ्रॅक्शनल व्हॅल्यू या चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे, तिथे तुम्ही बघून घ्याल. ठीक आहे, आता बघा हा 5 इझिली कॅन्सल होणार. 4 चौक 16. सो 400 गुणिले 3 किती येते, 1200. सो एक्सची व्हॅल्यू किती येणार, एक्सची व्हॅल्यू येणार सर 1200. काय वेळ लागला आपल्याला, हार्डली 20 सेकंदाचा प्रॉब्लेम होता. सो आन्सर ऑप्शन काय असणार याचं, आपलं आन्सर ऑप्शन असणार सर 2. ठीक आहे, अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात, परंतु तुम्ही आत्मविश्वासाने या क्वेश्चन सोडवले पाहिजेत. आत्मविश्वास कधी डेव्हलप होईल आपल्यामध्ये, जेव्हा आपण त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करू. ठीक आहे, त्या चॅप्टरचे आपल्याला कन्सेप्ट माहिती आहेत, त्या केसमध्ये आपण ह्या अशा रीतीचे क्वेश्चन सोडवू शकतो. कुठलाही क्वेश्चन असो, कुठलाही चॅप्टर असो, त्याची जर कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर असेल तर तुम्ही त्या चॅप्टरवरचे क्वेश्चन सोडवू शकता. बघा, पाईप अँड सिस्टमवर विचारला गेलेला प्रश्न आहे. पाण्याची टाकी आणि नळ. एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. ठीक आहे, टाकीच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागून राहिले. म्हणजे काय होऊन राहिलं, ते लिकेज काय करून राहिलं, अपोज करून राहिलं ना टाकी भरायला. सो त्याच्यामुळे वेळ जास्त घेत आहेत नळ. बरोबर, सेम नळ आहेत, परंतु काय झाली, टाकी लीक झाली आहे, त्याच्यामुळे 6 तास घेत आहेत. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकाम्या होण्यास किती वेळ लागेल. म्हणजे इथे काढायची आहे सर आपल्याला इफिशियन्सी. कुणाची इफिशियन्सी काढावी लागेल, इथे काढायची आहे इफिशियन्सी आपल्याला लिकेजची, टाकीच्या गळतीची इफिशियन्सी. म्हणजे एका तासाला किती लिटर पाणी गळत आहेत. बरोबर. सो टाकी भरायला किती वेळ लागत आहे सर, 4 तास लागत आहे. ठीक आहे, इथे फिलिंग प्लस लिकेजमुळे काय होऊन राहिलं, लिकेजमुळे किती वेळ लागत आहेत, 6 तास लागत आहेत. सो याचा LCM काढायचा. ठीक आहे, LCM काय असणार, LCM असणार सर टाकीची कॅपॅसिटी किती आहे, व्हॉल्यूम किती आहे टाकीचा. LCM किती येतो, LCM येतोय सर 12. ठीक आहे, जर 4 तासामध्ये ती टाकी जर भरत असेल तर एका तासाला किती लिटर पाणी भरतायत, 3 लिटर पाणी एका तासाला भरतायत सर. ठीक आहे, परंतु गळतीमुळे किती लिटर पाणी भरल्या चाललं आहे, 2च लिटर पाणी भरल्या चाललेलं आहे. बरोबर. सो त्याच्यामुळे इथे दिसून येते सर गळतीची इफिशियन्सी किती आहेत, 1 लिटर प्रति तास दिसत आहेत. बरोबर. आणि आपल्याला तेच विचारलं आहे, आपल्याला काय विचारलेलं आहे तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागणार. टाकी पूर्ण भरलेली आहेत. ठीक आहे, आणि आता लिकेज म्हणजे लीक झालेली आहे टाकी पूर्ण भरल्यानंतर लीक झालेली आहेत. सो त्याच्यामुळे तिला ती पूर्ण रिकामी व्हायला किती वेळ लागणार. एका तासाला 1 लिटर पाणी खाली करतायत, तर 12 लिटर पाणी खाली करायला किती वेळ लागणार. सो 12 डिवायडेड बाय 1 करा, दॅट्स मीन 12 आवर्स लागतील सर. राईट. एका तासाला किती करतायत, 1 लिटर, तर 12 लिटर पाणी खाली करायला किती वेळ लागेल तिला, 12 तास लागणार.
सो आन्सर ऑप्शन क्रमांक आपलं 3. बघा किती सोपा होता. फक्त याची कन्सेप्ट जर तुमची व्यवस्थितरित्या क्लिअर असेल तर ते अशा रीतीचे क्वेश्चन तुम्हाला सोडवता येतं. बरोबर. चला बघा टाइम अँड वर्कवरला हा क्वेश्चन आहे राईट आणि सेम पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. बघूया. 20 मजूर रोज 6 तास काम करून 15 दिवसात पूर्ण करतात राईट. म्हणजे काय आलं हे आलेलं आहे सर टोटल वर्क. बरोबर. टोटल वर्क किती आलं. 20 मजूर 6 तास काम करून 15 दिवसात ते काम संपवतात. बरोबर. काय येणार टोटल वर्क. हेच काम आपल्याला पूर्ण करायला ठीक आहे. हेच काम पूर्ण करायला 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात ते पूर्ण करणार. म्हणजे काय काढायचं आपल्याला डी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तिथे राईट. सो इथे काय येणार. इथे हा 15 इझिली डायरेक्टली कॅन्सल होऊन जाणार. 4 2 8 4 5 20 2 3 6 5 3 15. सो डी ची व्हॅल्यू किती आली. डी ची व्हॅल्यू आलेली आहे सर 15. ठीक आहे. म्हणजे किती दिवस लागत आहेत. 15 डेज लागत आहेत सर. सो आन्सर ऑप्शन क्रमांक 2. बघा बरं किती सोपं होतं. ठीक आहे. आता हे सर तुम्ही हे इकडे कशा रीतीनं बघा. हा इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. डीला 15 आणि 8 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. सो त्याच्यामुळे काय येणार 20 गुणिला 6 गुणिला 15. त्याच्यामुळे काय येणार ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत ना तर याला ते डिरेक्टली डिवायडेशनमध्ये जाणार राईट. सो त्याच्यामुळे हे 15 इथे कॅन्सल होणार. 4 2 8 4 5 20 2 3 6 5 3 15. सो इकडे काय राहिलेलं होतं. इकडे राहिलेलं होता. सो डी बरोबर किती येणार. डी बरोबर येणार सर 15. बरोबर. ठीक आहे. एवढं सगळं कॅल्क्युलेशन करण्याची काही गरज नाही आहे. सो त्याच्यामुळे अशा रीतीचं जर कॅल्क्युलेशन असेल तुम्हाला तर इझिली तुम्हाला म्हणजे त्याच्यावर आपल्याला टाईम कमी स्पेंड करता येईल. बरोबर. आणि या सर्व गोष्टी कधी येणार. या सर्व गोष्टी आपल्या प्रॅक्टिस थ्रू होऊन जातात. बघा हा ॲलिगेशनवर आधारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. कशा रीतीने आपण सोडवणार तेही मी तुम्हाला इथे सांगतो. काजूची किंमत प्रति किलो किती आहेत 1000 रुपये आहे. ठीक आहे. 1000 रुपये किंमत दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर पिस्त्याची किंमत किती आहे. पिस्त्याची किंमत आहे सर 1200 रुपये प्रति किलो. जर काजू व पिस्त्याचे मिश्रण प्रति किलो 1050 रुपयाला विकले तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती. म्हणजे क्वांटिटीचा त्यांचा रेशो आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. काजू किती असावा आणि पिस्ता किती असावा जेणेकरून आपल्याला त्याची किफायतशीर किंमत किती आहे 1050 रुपयाला ते विकल्या जावेत. बरोबर. म्हणजे आपल्याला लॉस न होता. ठीक आहे. अशी ही कन्सेप्ट असतं. सो काजूची किती. काजू काय रुपये किलो आहेत. काजू आहे सर 1000 रुपये किलो राईट. त्याच्यानंतर पिस्ता काय रुपये किलो आहेत. पिस्ता आहेत सर 1200 रुपये किलो. बरोबर. सो या दोघांना मिक्स केल्यानंतर त्याची किंमत किती बनत आहेत. एक सेकंड. या दोघांना आपण मिक्स करतो आहे. मिक्स केल्यानंतर त्या मिश्रणाची किंमत किती रुपये किलोने विकतो आहे आपण 1050 रुपयाला विकतो आहे. ठीक आहे. 1050 रुपयाला जर विकत असेल तर पिस्ता किती घ्यावा आणि काजू किती घ्यावा जेणेकरून हे याची ही जी दिसत आहेत ही जी व्हॅल्यू दिसत आहेत ही काय याला हानी पोचणार नाही आणि ही प्रॉपरली याची प्रॉपर्टी कायम राहणार. ठीक आहे. मग डिरेक्टली याच्यामधून 1200 मायनस 1050 करा. ते किती येत आहेत. ते येत आहेत सर. ठीक आहे. ते किती येत आहेत. ते येत आहेत सर 150 रुपये. 150. त्याच्यानंतर 1050 मायनस 1000 करा. ते किती येत आहेत 50 येत आहेत सर. सो इथे 50 एक 50 50 त्रिक 150 3:1 या रेशोमध्ये काय असायला पाहिजे सर त्यांची क्वांटिटी असायला पाहिजेत. म्हणजे 3 युनिट काजूचे असणार तर 1 युनिट पिस्ताचा असणार. बरोबर. सो एकूणच काय आहेत 1000 ग्रॅमचं आपण प्रति किलोची किंमत दिलेली आहेत ना. सो या 1000 ग्रॅमपैकी 3 अधिक 1 4 युनिट म्हणजे किती दिले आहेत 4 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहेत 1000 ग्रॅम दिलेली आहेत सर राईट. सो एका युनिटची व्हॅल्यू किती असणार डिवायडेड बाय 4 करा. दॅट्स मीन 250 असणार सर 1 युनिट राईट. तर 250 गुणिले 3 करा म्हणजे किती येत आहेत 750 ग्रॅम काय असायला पाहिजे काजू असायला पाहिजे. तर 250 ग्रॅम काय असायला पाहिजे पिस्ता असायला पाहिजे. सो त्याच्यामुळे आपल्याला ही किंमत ठरवता येईल 1050 रुपये. परंतु आपल्याला हे काढायला सांगितलं का इन केस सपोज जर तुम्हाला काढायला सांगितलं तर तीही केस आहेत. बरोबर. सो आपल्याला इथे रेशो दिलेला आहे सर क्वांटिटीचा आणि आपल्याला रेशो विचारलेला आहे 3:1 राईट. आन्सर ऑप्शन क्रमांक 3. बघा इथे 1:3 पण आहेत. ठीक आहे. 1:3 येणार का आपला नाही येणार. किती आलेलं आहे 3:1. इथे 150 आहेत तर इथे 50 आहेत. आलं लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चनला बघूया.
हां, इझी क्वेश्चन आहे. इथे आपल्याला अज्युम करावं लागणार एक संख्या, सपोज ती एका संख्येतून 5 वजा करून 7ने भागल्यास उत्तर 2 येते. तर आता इथून दुसरं स्टेटमेंट लागतं, तर त्या संख्येतून 4 वजा करून 3ने भागल्यास उत्तर किती येईल. ठीक आहे, सिंपल आहे यार. एक सपोज ती संख्या पकडूया आपण एक्स या संख्येतून 5 वजा करून त्याला 7ने जर भागलं तर उत्तर किती येते आपलं 2 येत आहेत. बरोबर, हा 7 इथं डिवायडेशनमध्ये आहेत ना, हा 7 या 2ला मल्टिप्लायमध्ये जाईल. ठीक आहे, म्हणजे किती येऊन राहिला 7 2 14. सो x - 5. सो दॅट्स मीन x बरोबर हा -5 तिकडे जाणार, किती होऊन राहिला आहे -5 इकडे गेल्यानंतर हा पॉझिटिव्ह 5 बनतोय. सो दॅट्स मीन 14 + 5 19. लिहू मी इथे x ची व्हॅल्यू किती आली आपली, x ची व्हॅल्यू आली सर 19. जर x ची व्हॅल्यू जर 19 असेल तर पुढचं स्टेटमेंट काय म्हणतं, तर त्या संख्येतून 4 वजा करून 19 - 4 वजा केल्यानंतर त्या येणाऱ्या वजाबाकीला 3ने भागल्यास उत्तर किती येते. ठीक आहे, क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहेत. किती आहेत 15 / 3. 3 × 5 = 15. सो किती येणार 5 येणार सर उत्तर. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 1 बघा 5. ओके, सोपे असतात, फक्त तुम्हाला याला टाईम देणं गरजेचं आहे. राईट, आणि आपल्याला एकूणच हे लक्षात ठेवायचं की आपल्याला एक्झाम क्वालिफाय करायची आहे. तिथं आपल्याला इगो हर्ट नाही होऊ द्यायचा की मला पॉलिटीवरचे क्वेश्चन जमलेच नाही आणि मी तरी त्याच्यावर टाईम स्पेंड करतो, असं चालत नाही. तिथं प्रॅक्टिकल अप्रोच ठेवायला पाहिजे तुम्ही. आणि मनामध्ये एकच असायला पाहिजे की प्रत्येक क्वेश्चनला मी न्याय देतो आहे. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चनला न्याय देतो आहे. राईट, सो त्याच्यामुळे गणिताला डावलून चालणार नाहीत. हा विचारला होता सर डेटा इंटरप्रिटेशनवर असलेला क्वेश्चन. बघा, नीट पद्धतीने क्वेश्चन दिसला तुम्हाला हा क्वेश्चन खूप लेंदी वाटणार, परंतु यार लेंदी काहीच नाही याच्यामध्ये. थोडा वाचण्यात वेळ जातो आणि इथं 100% ॲक्युरेट असणार. आपलं जे आन्सर काढता येईल काढणार आपण ते 100% ॲक्युरेटली काढणार. बघा, C1 आणि C2 हे 2 कॉलेज आहेत. या 2 कॉलेजमध्ये एकूण विद्यार्थ्यांचे प्रमाण किती, एकूण विद्यार्थी किती आहेत 480 आहेत सर. ठीक आहे, C1 आणि C2चे विद्यार्थ्यांनी वापरत असलेल्या संगणकांच्या प्रकाराबाबत सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणातून गोळा झालेली काही माहिती पुढील तक्त्यात दर्शवलेली आहे. ठीक आहे, हे आहेत सर ते कम्प्युटर वापरत असणारे विद्यार्थी. C1 आणि C2 या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रमाण 9:7 आहे. बस एवढं झालं. त्याच्यानंतर डिरेक्टली क्वेश्चन काय विचारला आहे ते बघून घ्यायचं. ठीक आहे, क्वेश्चन काय आहेत, C1 महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांकडे किमान एक प्रकारचा संगणक आहेत. म्हणजे एकूणच रिलेशन कोणाचं दाखवलेलं आहे C1चं. C2ची काही गरज आहेत का आपल्याला इथं, अजिबात नाही गरज. परंतु इथे DI असा दिसत आहे सर, इथे गॅप दिसत आहेत, इथे गॅप दिसत आहेत, इथे गॅप दिसत आहेत. हा आहेत मिसिंग DI. राईट, आता काय करूया आपण या 480ला बायफॉर्गेट करूया 9:7 या रेशोमध्ये. 9 युनिट आणि 7 युनिट. हे 9 युनिट म्हणजे काय C1 कॉलेजचे विद्यार्थी असणार, 7 युनिट म्हणजे काय C2 कॉलेजचे विद्यार्थी असणार. राईट, सो 9 आणि 7 किती येतं 16 येतं सर. 16 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे 480. तर एका युनिटची व्हॅल्यू किती असणार 16 × 48. एका युनिटची व्हॅल्यू असणार सर 30. जर एका युनिटची व्हॅल्यू जर 30 असेल तर 9 युनिटची व्हॅल्यू किती 9 × 30 करा. दॅट्स मीन 270 विद्यार्थी कुठल्या कॉलेजमधले आहेत 270 विद्यार्थी आहेत सर C1 कॉलेजमधले. बरोबर, आणि हे जे तुम्हाला गॅप दिसत आहेत ना याला मिसिंग DI म्हणतं. ठीक आहे, हे तुम्हाला जस्ट कन्फ्युजनसाठी दिलेलं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे किमान एक प्रकारचा संगणक आहे. ठीक आहे, C1 महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांकडे किमान एक प्रकारचा संगणक आहे. आता इथे दिसून येतं सर कोणतेही नाही, दोन्ही लॅपटॉप डेस्कटॉप आणि महाविद्यालय दिलेले. कोणतेही नाही असलेले विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांकडे कुठल्याही पद्धतीचा संगणक नाही आहे ते किती आहेत 15 आहेत. टोटल विद्यार्थी किती आलेले आपले टोटल विद्यार्थी आलेले आहेत सर 270. या 270 पैकी 15 विद्यार्थ्यांकडे कुठल्याच पद्धतीचा लॅपटॉप नाही आहेत. सो 270 - 15 करा म्हणजे 255 काय असणार त्याचा आन्सर असणार. सो आन्सर ऑप्शन क्रमांक 4. किती वेळ लागला याला अजिबातही थोडा वेळ लागतो यार, हार्डली 30-40 सेकंद जाऊ द्या, परंतु तुमचं ॲक्युरेटली आन्सर मिळतंय ना. ठीक आहे, म्हणजे इतर क्वेश्चनवर टाईम स्पेंड केल्यापेक्षा त्यातल्या त्यात स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन या घटकावर क्वेश्चनवर टाईम घालवल्यापेक्षा ज्याच्यामध्ये आपली ॲक्युरसी तेवढी नाही राहत, ज्याची कमांड नाही आहेत अशा विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय मी. ठीक आहे, कधी कधी तर इव्हन त्याच्यामध्ये बघा नुकतंच झालेली आपली कमेंट प्रिलिम्स एक्झाम आहे, ग्रुप बी प्रिलिम्स एक्झाम आहेत, त्यामध्ये स्टेटमेंट आणि कन्क्ल्युजनचं एक जो क्वेश्चन आहे तो कॅन्सल होण्याच्या मार्गावर आहे. ठीक आहे, त्याचे 2 आन्सर निघतात, एक आन्सर निघते आणि एक चौथा आन्सर निघते. बरोबर, सो तिथेही एरर. सो अशा पद्धतीचे क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतात. त्यातल्या त्यात DIचे क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतात, ते आपण त्याला चॅलेंज करू शकत नाहीत. ठीक आहे,
सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या घटकावरचे क्वेश्चन करण्यापेक्षा डेटा इंटरप्रिटेशनवरचे क्वेश्चन करावे, जेणेकरून तुम्हाला तिथे चांगल्या पद्धतीचा स्कोर करता येईल. ठीक आहे, 1 मार्क्सने रिझल्ट जातो यार आणि 0.5ने रिझल्ट जातो, 0.25ने रिझल्ट जातो. सो त्याच्यामुळे कुठले क्वेश्चनला प्रेफरन्स द्यायला पाहिजे. सिलेक्शन ऑफ क्वेश्चन महत्त्वाचं असतं, पर्टिक्युलरली क्वांट आणि रिझनिंग या घटकाबाबतचं. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे आपण जसं की सुरुवातीला बघितलं की कुठले रिझनिंगचे कुठले क्वेश्चन सॉल्व्ह करायला नाही पाहिजे आणि गणिताचे कुठले क्वेश्चन त्याऐवजी सॉल्व्ह करायला पाहिजे. ठीक आहे, या सर्व गोष्टी आपण बघितल्या आहेत. त्याच्यानंतर गणितातले कुठले क्वेश्चन सॉल्व्ह नाही करायला पाहिजेत. ठीक आहे, ज्या क्वेश्चनची लेंथ मोठीच्या मोठी असेल आणि आपल्याला त्याला 36 सेकंद वाचण्यातच जात असेल देन कॅल्क्युलेशन, सो ते क्वेश्चन मी म्हणतो की तिथे स्किप करावे. ठीक आहे, स्किप करणं सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजेत. ती एक स्ट्रॅटेजी आहे तुमच्या पेपर सोडवण्याची. बघा काय म्हणतो हे क्वेश्चन, परिसंवादासाठी जमलेल्या सहभागापैकी 32 परिसंवादामध्ये काही लोक जमलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यापैकी 32 लोक काय करतात, 32 लोक चहा पितात. राईट, 35 लोक काय करतात, 35 लोक कॉफी पितात आणि 22 जण काय करतात, 22 जण चहा आणि कॉफी दोन्ही पितात. ठीक आहे, 22 जण काय करतात, 22 जण चहा आणि कॉफी दोन्ही पितात. तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा. सिंपल आहे यार, काय याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही अजिबात. ठीक आहे, इथं असं दिसून येतं सर, हे जे 32 आणि हे 35 आहेत ना, हे सेपरेट आहेत. 32 लोक टी पितात, 35 लोक कॉफी पितात. परंतु 22 लोक असे आहेत की या दोघांमध्ये बघा, हा टी असणार, हा कॉफी असणार. राईट, याच्यामध्ये 22 लोक जे असे दिसून राहिलेले आहेत ना, हा 32 आहेत, तर 32 आहेत ना, हा 35 आहेत. राईट, 22 लोक जे असे दिसून राहिलेले आहेत की याच्यामध्ये आहेत, याही घटकामध्ये आहेत आणि याही घटकामध्ये आहेत. सो त्यामुळे काय करायचं, आपल्याला काय म्हटलेलं आहे की परिसंवादासाठी किती लोक जमलेले आहेत. सो 35 अधिक 32 ची टोटल करा, 5 आणि 2 7, 3 आणि 3 6. ठीक आहे, हे टोटल किती आलेलं आहे 67. या 67 लोकांमध्ये हे 22 लोक सुद्धा आहेत. सो त्याच्यामुळे आपल्याला जमलेले लोक काढायचे आहेत. सो या 22 याच्यातून मायनस करा, किती येत आहेत, 45 येत आहेत सर. ठीक आहे, म्हणजे परिसंवादासाठी किती लोक जमलेले आहेत, परिसंवादासाठी सर 45 लोक. सो आन्सर ऑप्शन क्रमांक 4. अशा रीतीचा हा सोपा पार्ट आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. हा पण नंबर सिरीजवर विचारलेला गेलेला क्वेश्चन आहे. बघा इथे काय दिसून येत आहे, इथे दिसून येते सर 4 अधिक 9. बघा हा नंबर सिरीज ओळखण्याच्या पद्धती आहेत. इथे अशा पद्धतीची जर संख्या वाढत असेल तर त्याच्यामध्ये डिफरन्स आहेत. ठीक आहे, इन केस अशा पद्धतीची संख्या जर वाढत असेल 64, त्याच्यानंतर 128. ठीक आहे, किंवा आपण असंही म्हणू शकतो 54, 108 आणि 108 आणि 62, 172. ठीक आहे, यामध्ये काय दिसून येते, यामध्ये सर मल्टिप्लिकेशन दिसून येत आहेत. 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 त्रिक 54, 54 त्रिक 172. राईट, सो मल्टिप्लिकेशन सुद्धा दिसून येईल केव्हा, जेव्हा संख्येचा 2 पासून तर 172 पर्यंत दिसत आहे ना तुम्हाला. ठीक आहे, इथे किती दिसत आहेत, 4, 13, 18, 38, 168, 289. याच्यामध्ये पण मल्टिप्लिकेशन असू शकतं, याच्यामध्ये स्क्युअरचा डिफरन्स असू शकतं, याच्यामध्ये क्यूबचा पण डिफरन्स असू शकतं. बरोबर, चला बघूया. याच्यामध्ये आधी काय तुम्हाला सर्च करावं लागेल की डिफरन्स कितीचा बनतोय. ठीक आहे, इथं डिफरन्स कितीचा बनतोय सर 9चा, इथं 25चा. सो एकूण 9 आणि 25 येत आहेत यार, आणि हे तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की 9 हा कशाचा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर आहे, 25 हा कशाचा स्क्वेअर आहे, 5चा स्क्वेअर आहे. पुढे आणखी जायचं, 289 मायनस 168 करा. ठीक आहे, किती द्यायचं आहेत, 9तून 8 गेले 1 राहिला, 8तून 6 गेले 2 राहिला. हा सर इथल्या गॅपमधला जो डिफरन्स दिसतोय हो, हा आहे 11चा स्क्वेअरचा डिफरन्स. सो इथे कितीचा डिफरन्स असणार, इथे असणार सर 9चा स्क्वेअरचा डिफरन्स. इथे कितीचा डिफरन्स असणार, इथे असेल सर 7च्या स्क्वेअरचा डिफरन्स. 7चा स्क्वेअर किती येतं, 7चा स्क्वेअर येतं सर 49 आणि त्याच्यामध्ये 38 ॲड करा, 9 8 1707, हातचाला 1, 4 4 8. सो इथे असायला पाहिजे नंबर 87. सो आन्सर ऑप्शन क्रमांक 2. एवढं सिंपल लॉजिक आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, सरळ याच्यामधून आपल्याला आन्सर दिसून येते. हां, इन केस तेच जर म्हटलं असतं मी की 4 त्रिक 12 प्लस 1 होऊन राहिला, 13 त्रिक 39 मायनस 1 होऊन राहिलेला आहे. ठीक आहे, 13 त्रिक 39 मायनस 1 होत आहेत, म्हणजे 38 दिसून येतात. आणि 168 गुणिला 3 करून बघा. ठीक आहे, 8 त्रिक 24, 6 त्रिक 18 2 20, 3 1 3 2 5, 504.
सो त्याच्यामुळे मल्टिप्लिकेशनची सिरीज दिसून येते का? हे नाही दिसून येत, बरोबर. सो इथे डिफरन्स कशाचा दिसून येतो सर? 3चा स्क्वेअर 5चा स्क्वेअर, आणि हे इझिली तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आधी काय करायचं, ट्रायल बेसिसवर काय करायचं अशा सिरीजमध्ये, तेव्हा गॅप बघायचा याच्यामध्ये डिफरन्स कितीचा दिसून येतोय. तुम्हाला जर दिसून येत असेल की स्क्वेअरच्या आजूबाजूचा डिफरन्स आहेत किंवा क्यूबच्या आजूबाजूचा डिफरन्स आहे, सो त्याच्यामुळे त्या अप्रोचमधनी तिथे ते क्वेश्चनला बघायचं आणि सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हां बघा, हां प्रॉफिट अँड लॉसवर आधारलेला क्वेश्चन आहे. काय म्हणतो आहे, समीरने जुना टीव्ही 4,700 रुपयाला विकत घेतला, त्यासाठी 800 रुपये दुरुस्ती खर्च झाला. ठीक आहे, म्हणजे समीरसाठी तो टीव्ही किती रुपयाला पडला? 4,700 अधिक 800. ठीक आहे, 8 आणि 7 1500 म्हणजे 5,500 रुपयाला काय पडला? तो समीरला तो टीव्ही पडलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि कशासाठी घेतला आहे त्याने तो 5,800 रुपयाला विकला, तर त्याचा शेकडा नफा किती? हे 5,500 काय झालं समीरसाठी? खरेदी किंमत यार, कॉस्ट प्राइस म्हणू आपण याला. ठीक आहे, आणि विकला कितीला तो? विकला सर 5,800 रुपयाला. ठीक आहे, ही काय झाली? सेलिंग प्राइस. आणि आपल्याला विचारलं आहे शेकडा नफा किती. ठीक आहे, दोघांमधला डिफरन्स किती येतोय सर? डिफरन्स आहे 300 रुपये, आणि डिफरन्स कसा आहे? पॉझिटिव्ह डिफरन्स आहे. दॅट्स मीन की 300 रुपये हा काय झाला आहे? नफा झालेला आहे. नफा कोणावर कॅल्क्युलेट करतो? नेहमी आपण खरेदी किमतीवर कॅल्क्युलेट करतो. सो खरेदी ज्याच्यावर कॅल्क्युलेट करतो तो काय असणार? बेसला येतो. ठीक आहे, 5,500, आणि 300 रुपये हे हां बघा, काय म्हणतो हे क्वेश्चन, समान उंचीचे 2 खांब 80 मीटर रुंद असलेल्या, एक सेकंद, समान उंचीचे 2 खांब 80 मीटर रुंद असलेल्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आहेत. याच्यामध्ये हा जो क्वेश्चन आहे हा आहे सर आधारलेला हाईट अँड डिस्टन्सवरचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि हाईट अँड डिस्टन्स हा चॅप्टर डिपेंडंट आहे ट्रिग्नोमेट्रीवर. ट्रिग्नोमेट्री जर तुमची प्रॉपरली कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला हाईट अँड डिस्टन्सवरचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे, तेही मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देतो, त्याची बेसिक कन्सेप्ट सांगतो ट्रिग्नोमेट्रीची, जेणेकरून इन केस एक्झाममध्ये जर क्वेश्चन जर आले तर ते तुम्हाला अटेम्प्ट झाले पाहिजे. ठीक आहे, आणि इझी चॅप्टर आहे त्यावर. ठीक आहे, काही बाऊ करून घ्यायचं नाही की खूपच अवघड चॅप्टर जात आहे सर तो, आम्हाला ट्रिग्नोमेट्री अजिबात कळत नाही आहेत, बिलकुलही असं अजिबातही मनात विचारसुद्धा आणू नका. ठीक आहे, इझिली होऊन जातील. त्या खांबामधील रस्त्यावर असलेल्या एका बिंदूने त्याच्या टोकाशी केलेले उन्नत कोन अनुक्रमे 60 डिग्री आणि 30 डिग्री अनुक्रम उन्नत कोन, एंगल ऑफ एलिव्हेशन. ठीक आहे, तर खांबांची उंची किती? आपल्याला हाईट विचारलेली आहे 2 खांबांची, म्हणजे दोन्ही खांब काय आहेत? समांतर आहेत. ठीक आहे, हा एक असा रस्ता आहे सर, आणि या रस्त्याची ही जी रुंदी आहेत ही आहेत 80 मीटर, बरोबर. एक याकडेला एक खांब आहेत आणि एक याकडेला एक खांब आहे. ठीक आहे, झालं हे बघा आता. ठीक आहे, रुंदी किती दिलेली आहे सर? रुंदी दिलेली आहेत आपल्याला 80 मीटर रुंदी दिलेली आहेत, बरोबर. 80 मीटर हे रुंदी दिलेली आहेत रस्त्याची. एक याकडेला एक खांब आहेत आणि एक याकडेला एक खांब आहेत रस्त्याच्या, बरोबर. त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्या खांबांमधील रस्त्यावर असलेल्या एका बिंदूने, हा रस्त्यावर एक बिंदू आहे सर, एका बिंदूने त्यांच्या टोकाशी केलेले उन्नत कोन. ठीक आहे, त्यांच्या टोकाशी केलेले उन्नत कोन, बरोबर. हा अनुक्रमे 60 डिग्रीचा हा कोन असेल, तर हा 30 डिग्रीचा आहेत. ठीक आहे, दुसरा कोन 30 डिग्रीचा आहे. तर खांबांची उंची किती हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, हा जर तुम्हाला आता एक महत्त्वाचं माहिती असेल की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज किती असतं? 180 डिग्री असतं सर. जर 180 डिग्री जर असं असेल तर हा कोन कितीचा असणार? हा राईट अँगल दिसून राहिला सर, म्हणजे ऑब्व्हियसली हा 90 डिग्रीचा असणार, राईट. हा कोन कितीचा अँगलचा असणार? हा याचा अँगल किती असणार? 30 डिग्रीचा, राईट.
हा अँगल किती असणार, हा अँगल असणार सर 90 डिग्री, तर हा 60 डिग्रीचा, बरोबर. म्हणजे किती दिसून येते, या कोणाची बेरीज किती आहेत, कोणाच्या मापाची 180 डिग्री, ठीक आहे. याही कोणाच्या मापाची बेरीज किती असणार, 180 डिग्री ऑब्विसली, ठीक आहे, कारण राईट अँगल आहेत. आता तुम्हाला एक माहिती आहे की ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण कन्सेप्ट बघतो आहे की साइन, कॉस, टॅन, राईट. त्याच्यानंतर कोसेक, सेक आणि कॉट, बरोबर. पी बी पी, त्याच्यानंतर एच एच बी, ठीक आहे. या सर्व गोष्टी आहेत, काय आहे मी तेही सांगतो तुम्हाला. आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला या खांबांची उंची काढायची आहे सर, राईट. तुम्हाला एक माहिती आहे की ट्रिग्नोमेट्रीमध्ये 30 डिग्री एक चार्ट दिलेला राहतो, 30 डिग्री अँगलची व्हॅल्यू किती असणार, ठीक आहे. 45 डिग्री अँगलची व्हॅल्यू किती असणार, 45 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू किती असणार, त्याच्यानंतर 90 डिग्रीची व्हॅल्यू किती असणार, ठीक आहे. बघा या 60 डिग्रीच्या समोरची साईडची व्हॅल्यू किती राहते, नेहमी ही √3 राहते, ठीक आहे, √3 राहते. त्याच्यानंतर 30 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू किती राहते, 30 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू राहते सर 1, बरोबर. 90 डिग्री जर हा √3 आणि हा 1 जर असेल तर ऑब्व्हियसली 90 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू किती असणार, 2 असणार सर, ठीक आहे. हे 2 कसे आले ते पण सांगतोय मी तुम्हाला, ठीक आहे. 30 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू किती असणार, 1. 60 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू √3, राईट. 90 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू 2. या 2चं काही काम नाही आपल्याला, 1 √3 आणि √3 आणि 1चंच सुद्धा इथे 1चंच काम आहे, बाकीच्या गोष्टीचं काम नाही आहे. आता ही गोष्ट झाली सर, ही आहे बेसिक कन्सेप्ट हाईट अँड डिस्टन्स सोडवण्याचे, हाईट अँड डिस्टन्स वरील प्रॉब्लेम सोडवण्याच्या कन्सेप्ट आहे त्या, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे साईन जर दिली, सपोज साईन थिटा म्हटलं आहे तुम्हाला, साईन थिटा म्हणजे काय, थिटा म्हणजे कुठलाही अँगल, वॉट एव्हर तो 30 डिग्रीचाही असू शकतो, 90 डिग्रीचाही असू शकतो, 45 डिग्रीचाही असू शकतो, ठीक आहे, तो 60 डिग्रीचाही असू शकतो, बरोबर. सो साईन थिटा जर काढायचं असेल तुम्हाला तर साईन थिटाची व्हॅल्यू काय असणार, साईन थिटाची जर व्हॅल्यू जर काढायची असणार ते किती येते, P/B. P म्हणजे काय येते, P म्हणजे सर परपेंडिक्युलर, ठीक आहे, म्हणजे उंची म्हणू शकतो आपण, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस, P/B नाही, इथे P/H आहे, ठीक आहे. म्हणजे काय येणार, P आहे सर परपेंडिक्युलर, एक सेकंड, P म्हणजे काय, P म्हणजे येतं सर परपेंडिक्युलर, म्हणजे याला काय म्हणू आपण, याला म्हणू सर उंची, ठीक आहे. आणि H म्हणजे काय, H म्हणजे सर हायपोटेनियस, म्हणजे काय, कर्ण, ठीक आहे. साईन थिटाचा अर्थ काय होतो, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस, उंची भागेला कर्ण, राईट. त्याच पद्धतीनं कॉस थिटाचा अर्थ काय होतो, बेस अपॉन हायपोटेनियस, ठीक आहे. बी म्हणजे काय, आता इथे महत्त्वाचं दिसत आहेत, PH आणि B या गोष्टी आहेत. बी म्हणजे काय, बेस म्हणजे काय, पाया, ठीक आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या सर्व टर्मिनॉलॉजी इथे लक्षात ठेवायच्या, ठीक आहे. साईन थिटा म्हणजे काय, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस. इन केस सपोज जर तुम्हाला परपेंडिक्युलर आणि हायपोटेनियस जर दिला असेल, ठीक आहे, तर तुम्हाला साईन थिटा म्हणजे जो अँगल आहे त्याची व्हॅल्यू इझिली काढता येतं. त्याच्यानंतर कॉस थिटा जर दिला असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू काय असणार, सांगतो ह्या गोष्टी नंतर, हा क्वेश्चन वेगळा आहेत आणि हे सर्व गोष्टी वेगळ्या आहेत, ठीक आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू काय असणार, कॉस थिटाची व्हॅल्यू असणार, व्हॅल्यू कशी काढता येणार, बेस अपॉन हायपोटेनियस. त्याच्यानंतर टॅन थिटा येणार सर, टॅन थिटा काय येतोय, टॅन थिटा येतोय परपेंडिक्युलर अपॉन बेस, ठीक आहे, अशा रीतीनं. त्याच पद्धतीनं हा कॉसेक दिसतोय, हा कॉसेक काय येतोय, कोसेक म्हणजे काय, हायपोटेनियस अपॉन परपेंडिक्युलर. साईनच्या अपोजिट काय येतोय, कोसेक येतोय, ठीक आहे. कॉसच्या अपोजिट काय येतोय, सेक येतोय. टॅनच्या अपोजिट काय येतोय, कॉट येतोय. म्हणजे टॅन काय आहेत, परपेंडिक्युलर अपॉन बेस, तर कॉट काय असणार, बेस अपॉन परपेंडिक्युलर, ठीक आहे. ही डायग्राम तुमच्या नोटबुकमध्ये असू द्या, ठीक आहे. कारण इन केस सपोज जर तुम्हाला साईन थिटाचा अँगल दिलेला आहे, आता आपल्याला काय दिसून येतं इथं, टॅन 60 डिग्री विचारलेलं आहे, ठीक आहे. टॅन 60 डिग्री, टॅन 60 डिग्री जर तुम्हाला म्हटलेलं आहे तर किती येत आहेत, परपेंडिक्युलर अपॉन बेस, बरोबर. आता परपेंडिक्युलरची व्हॅल्यू किती दिलेली आहेत सर, √3, ठीक आहे. त्याच्यानंतर बेस किती आहेत, 1. सो टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती येणार, √3 येणार सर, √3 अपॉन 1, दॅट्स मीन √3, ठीक आहे. आणि इन केस सपोज जर तुम्हाला म्हटलेलं आहे की आपला काय दिसून येत आहे, हां, कॉट
कॉट 60 डिग्री जर तुम्हाला म्हटलेलं आहे, ठीक आहे, कॉट 60 डिग्री किती येत आहेत? कॉट म्हणजे काय? बेस अपॉन परपेंडिक्युलर, राईट, बेस अपॉन परपेंडिक्युलर, ठीक आहे. आता बेस किती आहेत? बेस आहेत सर 1, परपेंडिक्युलर किती आहेत? √3, ठीक आहे. या सर्व गोष्टी येतात कॉट 60, या बेसिक टर्मिनॉलॉजी आहेत आपल्या याच्यामधल्या ट्रिग्नोमेट्रीमधल्या. परंतु याची हेल्प आपल्याला इथे कशा रीतीनं होतं, ठीक आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. हे 60 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू ऑलवेज √3 असणार, बरोबर. त्याच्यानंतर 30 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू ऑलवेज 1 असणार सर, ठीक आहे. 30 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू ऑलवेज 1 असणार. 30 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू 1 दिसत आहेत तुम्हाला, राईट. सो त्याच्यामुळे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 30 डिग्री, 60 डिग्री, 45 डिग्री, सपोज जर तुम्हाला हा अँगल दिसत असेल, इथे हा अँगल दिसत असेल, हा 45 डिग्रीचा अँगल आहे सर, आणि हा सुद्धा 45 डिग्रीचा अँगल आहे. हे दोन जर 45 डिग्रीची असणार तर हा ऑब्वियसली 90 डिग्रीचा असणार. 45 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू किती असते? 1 असते. 45 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू 1 असेल तर 90 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू √2, ठीक आहे. आता हा √2 कसा आला बघा, हा आहेत ए, हा आहेत बी आणि हा आहेत सी. इथे लावूया आपण पायथागोरियन थेरम, बरोबर. याचा आणि याचा संबंध कुठेच येत नाही, जस्ट मी तुम्हाला हे समजावून सांगतो आहे, राईट. आपल्याला माहिती आहे की AC² बरोबर BC² प्लस ABQ², राईट, AB². आता BC² किती दिसतो आहेत? BC किती आहेत? व्हॅल्यू 1 आहेत, 1चा स्क्वेअर, प्लस AB किती दिसतो आहेत? AB आहेत सर 1चा स्क्वेअर, राईट, बरोबर, AC², बरोबर. त्याच्यानंतर AC² बरोबर 1चा स्क्वेअर किती येतो? 1, 1 अधिक 1, 1. सो दॅट्स मीन इथे किती लिहू मी? इथे लिहितो सर 2, बरोबर. मग AC बरोबर किती येणार? AC बरोबर येणार सर √2, राईट. आला का आपला √2? हां, येस, आला का √2, बरोबर. हे असतं 90 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू. अशा रीतीनं सुद्धा आपल्याला काढता येतं, ठीक आहे. आणि जेव्हा परपेंडिक्युलर आणि बेस जर काढायचं असेल तर आपल्याला या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात की साईन, कॉस, टॅन कशा रीतीनं इथे मांडायचं आणि रिप्रेझेंट कशा रीतीनं करायचं, ठीक आहे. या सर्व गोष्टी झाल्या इथे. आता तुम्हाला इथे एक गोष्ट दिसत असेल, एक गोष्ट अशी आहे सर, काय होतं इथे 90 डिग्री होतं ना, येस. एक गोष्ट असं दिसत असेल की या पूर्ण रस्त्याची लेंथ किती आहेत? 80 मीटरची लेंथ आहेत, बरोबर. याची हाईट किती आहेत? √3. याची हाईट किती आहेत? 1. परंतु हा काय म्हणतो? हा तर म्हणतोय, हा असा म्हणतोय सर की समान उंचीचे 2 खांब आहेत. मग इथे √3 दिसत आहेत, इथे 1 दिसत आहेत, तर याला काय करा? याला समान करा, ठीक आहे. मग समान कसं करणार? याला √3 ने मल्टिप्लाय करा आणि याला 1 ने मल्टिप्लाय करा. सो याला जर 1 ने मल्टिप्लाय करत असेल तर याला पण 1 ने मल्टिप्लाय करायचं, आणि याला जर √3 ने मल्टिप्लाय करत असेल तर याला पण √3 ने मल्टिप्लाय करायचं. आलं लक्षात? ठीक आहे. आता असं जर असेल तर 1 गुणिला 1 1 अधिक √3 गुणिला √3 √3 गुणिला √3, ठीक आहे. किती येतं? 3च येतं आहे. कशा रीतीनं बघा, 3 गुणिला 3 असं लिहिलं काय आणि 3चा वर्ग करणं काय, सारखंच आहेत ना या सर्व गोष्टी, ठीक आहे. किंवा 4 गुणिला 4 बरोबर किती येतं? 16. किंवा 4चा वर्ग करणं काय, किती येतं आहे? 16 येतं आहे. सो त्याच्यामुळे असं जर असेल, सो √3ला आपण याचं स्क्वेअर करूया, ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये करून स्क्वेअर करूया. त्याच्यानंतर हा स्क्वेअर गेला आणि हा रूट गेला. इथे राहिले किती? इथे राहिले सर 3 ही व्हॅल्यू इथे राहिलेली आहे. 3 अधिक 1 4. हे किती आहेत? 4 युनिट आहेत. या 4 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहेत आपल्याला? एक सेकंड. या 4 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहेत सर? 80 दिलेली आहेत, ठीक आहे. हे 80 कुठून आले? 80 मीटर रुंद रस्ता आहेत, राईट. जर 4 युनिटची व्हॅल्यू जर 80 मीटर असेल तर 1 युनिटची व्हॅल्यू किती? 1 युनिटची व्हॅल्यू या 4 युनिटला कितीने गुणावे जेणेकरून आपल्याला 80 मिळेल? कितीने? गुणेला 20 करा सर, जेणेकरून आपल्याला किती मिळणार? 80 मिळणार. मग आपल्या याला जर एका युनिटची व्हॅल्यू जर 20 असेल तर या √3ला सुद्धा 20 ने मल्टिप्लाय करायचं, ठीक आहे. या √3ला सुद्धा मल्टिप्लाय 20 ने करायचं, जेणेकरून आपल्याला इथे किती होतं? √3 × 1 म्हणजे दॅट्स मीन √3, ठीक आहे, × 20. सो खांबाची हे किती आलेली आहेत? साईड किती लिहिली आहेत? 20 √3. आलंय का लक्षात? हे काय दिसून येते? हे 4 युनिट नसून ते किती आहेत? ते 80 आहेत सर. एक्झॅक्ट व्हॅल्यू किती आहेत? ते 4 युनिटची 80 आहेत. 4ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 80 येईल? 20 ने. जर 4ला जर 20 ने मल्टिप्लाय करत असेल सो आपल्याला खांबांची हाईटच काढायची आहेत ना, म्हणून काय करणार? √3ला सुद्धा 20 ने मल्टिप्लाय करणार, ठीक आहे. आलं लक्षात? चला मग आन्सर ऑप्शन काय असणार? याचा आन्सर ऑप्शन असणार सर 20 √3 मीटर, ठीक आहे. 20 √3 मीटर, बरोबर.
आणि याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं नाही, हा ट्रिकी क्वेश्चन आहेत, जर नसेल जमत तर सोडून द्यायचा, ठीक आहे. याला आधार लागतो सर आपला ट्रिगोनोमेट्रीचा. ट्रिगोनोमेट्रीच्या प्रॉपरली कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर अशा रीतीचे क्वेश्चन तुमचे इझिली सोडवता येतात. मग त्याच्यासाठी ट्रिगोनोमेट्रीच्या काय कन्सेप्ट आहे सर, साइन कॉस टॅन, ठीक आहे. याच्या व्हॅल्यूज माहिती असणं गरजेचं आहे. 30 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू किती असणार, 60 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू किती असणार, त्याच्यानंतर 45 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू, ठीक आहे. 45 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू, 60 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू, ठीक आहे. बघा याच्यावर थोडा वेळेचं स्पेंड करतोय मी. हे आन्सर आलं आहे आपलं 20√3 मीटर. इन केस सपोज जर तुम्हाला आयोगाने याच्यावर क्वेश्चन विचारला पुन्हा यावेळेला एक्झामला तर ते सोडवता आलं पाहिजेत, राईट. साइन कॉस टॅन, ठीक आहे. त्याच्यानंतर कोसेक, सेक आणि इथे काय येणार, कॉट येणार. पी, एक सेकंड, पी बी आणि हा पी राहतो, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय येतो, इथे येतो एच बी, बरोबर. आता तुम्हाला वॉटेवर जो कोड बनवायचा असेल याला नाव स्वरूपात सुद्धा तुम्ही लिहू शकता. परंतु एक लक्षात द्यायचं, साइन म्हणजे काय, साइन म्हणजे होते सर परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस. इन केस सपोज हा राईट अँगल ट्रायंगल आहेत, या राईट अँगल ट्रायंगलची एक जो अँगल आहे तो 45 डिग्रीचा आहे, दुसरा अँगल आहे तो 45 डिग्रीचा आहे. कारण 45 डिग्रीचा जर एक अँगल असेल तर ऑब्व्हियसली सर दुसरा अँगल 45 डिग्रीचा असणार, ठीक आहे. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापाची बेरीज किती असतं, 180, ठीक आहे. मग दॅट्स मीन हा किती असणार, हा असणार सर 90 डिग्री. तुम्हाला सांगितलेलं आहे की 45 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू ही 1 असतो सर, राईट. याच्या समोरची व्हॅल्यू ही 1 असणार. सो हायपोटेनियस किती असणार, 2 असणार, जो की आपण आता काढलेला आहे. आता तुम्हाला म्हटलं की साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आहेत, ठीक आहे. साइन 45 डिग्रीची, नॉट 30 डिग्रीची, साइन 45 डिग्रीची, ठीक आहे. साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती आहेत, बरोबर. 45 डिग्रीची. आता साइन 45 डिग्रीची 1 अपॉन साइन म्हणजे काय, परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस, राईट. परपेंडिक्युलर किती आहेत, परपेंडिक्युलर आहेत सर 1. हायपोटेनियस किती आला आहेत, हायपोटेनियस आला आहे सर √2. बघा साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती असणार, 1 अपॉन √2. सोपं आहे, सरळ आहे, फक्त कॉन्सन्ट्रेशननी ऐका, ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशननी बघा. आता जर तुम्हाला म्हटलं की हा एक आणखी एक अँगल आहे, ठीक आहे. हा एक ट्रायंगल आहे, नॉट अँगल, हा एक ट्रायंगल आहे. याची एक बाजू ही 30 डिग्रीची आहे सर आणि ही बाजू 60 डिग्रीची आहे. तर ही ऑब्व्हियसली 90 डिग्रीची असणार. 30 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू 1, 60 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू √3, बरोबर. आता तुम्हाला म्हटलेलं आहे की साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असणार, बरोबर. साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असणार असं तुम्हाला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. परपेंडिक्युलर किती आहेत, परपेंडिक्युलर तर इथे किती असणार, इथे असणार सर 2. हायपोटेनियस किती असणार, 2. काढलंय ना पण, हा बरं ठीक आहे, काढून बघूया. हायपोटेनियस कशा रीतीने इथे 2 येतोय सर ते सांगतोय मी तुम्हाला, ठीक आहे. हा आहेत ए, हा आहेत बी आणि हा आहेत सी, ठीक आहे. AC स्क्वेअर बरोबर AC स्क्वेअर बरोबर, ठीक आहे, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, राईट. AB स्क्वेअर बरोबर AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर किती दिलेले आहेत, AC स्क्वेअर सर आपल्याला फाइंड करायचा आहे. AB स्क्वेअर किती दिलेले आहेत, AB स्क्वेअर म्हणजे 1चा वर्ग. BC स्क्वेअर दिसतोय किती, BC स्क्वेअर √3, ठीक आहे, म्हणजे याचा वर्ग, ठीक आहे. AC स्क्वेअर बरोबर 1चा वर्ग 1, त्याच्यानंतर हा रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल, राहील किती 3. सो 3 आणि 1 4, ठीक आहे. म्हणजे AC बरोबर किती असणार, AC बरोबर येणार सर AC स्क्वेअर बरोबर, AC बरोबर किती येणार, AC बरोबर येणार सर 2. बघा बरं किती सोप्या पद्धतीनं काढले आपण. पायथागोरियन थेरम तर आपल्याला माहिती आहेत ना, बरोबर. हां, आता ही गोष्ट झालेली आहे याची √2ची, ठीक आहे. आपला हा 2 इथे कशा रीतीने आला, AC हा 2 इथे आपल्याला कशा रीतीने म्हटला. साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू काढायची आहेत. परपेंडिक्युलर किती आहेत, परपेंडिक्युलर आहे सर 1 आणि हायपोटेनियस किती आला आहे, हायपोटेनियस आला आहे सर 2. सो त्याच्यामुळे साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आलेली आहे, साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू आलेली आहे सर 1/2. पाठ करायची काही गरज आहेत का, बिलकुलही गरज नाही आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेच्या आहेत. फक्त कॉन्सन्ट्रेट कुठे करायचं, पण 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 असेल, त्याच्यानंतर 45 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू 1 असेल, 30 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू 1 असेल, 60 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू √3 असणार, राईट.
चला, या सर्व गोष्टी याच्या बेसिक होत्या. हां, इन केस सपोज सायन्स झाला आहे सर, आता कॉस घ्या बरं तुम्ही, कॉस पण घेऊन बघा ना. ठीक आहे, कॉस 60 डिग्री जर तुम्हाला म्हटलं आहे, कॉस 60 डिग्री जर तुम्हाला काढायचं आहे, कॉस काय आहेत, बेस अपॉन हायपोटेनियस. बेस किती आहेत सर, बेस आहे 3 आणि हायपोटेनियस किती आहेत, हायपोटेनियस आहे सर 2, √2/3. ठीक आहे, हा काय निघतोय, हा निघतोय सर आपला कॉस 60. ठीक आहे, बेस अपॉन हायपोटेनियस. आणि इन केस सपोज जर तुम्हाला सेक जर काढायचा असेल, ठीक आहे, सेक जर काढायचा असेल, सेक 60 डिग्री तुम्हाला म्हटलेलं आहे. ठीक आहे, सेक 60 डिग्री किती येणार, राईट. सेक काय आहेत, बेस अपॉन हायपोटेनियस. बेस किती आहेत, बेस काय आहे सर, √3 आणि हायपोटेनियस किती आहेत, सॉरी सेक 60 म्हटलं ना, म्हणजे हायपोटेनियस अपॉन बेस. ठीक आहे, हायपोटेनियस किती आहेत, हायपोटेनियस सर 2, तर बेस किती आहेत, 2/√3. ठीक आहे, याही पद्धतीनं तुम्हाला काढता येतं, त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही आहेत. हे जस्ट अवांतर गोष्ट होते या चॅप्टरवर. हा क्वेश्चन विचारला गेल्यामुळे या सर्व गोष्टी मला इथं सांगता या, म्हणजे एकूणच तुम्हाला या गोष्टी सर्व इथं सांगितल्या आहेत. ठीक आहे, अदरवाईज क्वेश्चन इझी आहेत. जस्ट अशा पद्धतीचे जर क्वेश्चन आले तर तुम्हाला इझिली ते सोडवता येतं. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. फक्त त्याचा अप्रोच क्लिअर असणं गरजेचं आहे. बघा, तुम्हाला माझ्याकडनं जर मॅथ्स जर शिकायचं असेल तर हा आपला विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपवर असलेला हा कोर्स आहे. ठीक आहे, MPSC क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. यामध्ये बेसिक आणि ॲडव्हान्स, बेसिक टू ॲडव्हान्स सर्वच्या सर्व पद्धतीचे मी तुम्हाला याच्यामध्ये चॅप्टर कव्हर केल्या गेलेले आहेत. आणि एकदम शॉर्ट मेथड विथ कन्सेप्ट दोन्ही पद्धतीने या कोर्समध्ये मी तुम्हाला शिकवल्या गेलेला आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड शिकवलेलं आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन बघूया. बघा, नंबर सिरीजचा हा क्वेश्चन आहे. काय म्हणतो आहे, एक्सच्या जागी कोणती संख्या येईल. ठीक आहे, आता तुम्हाला असं दिसत असेल यार की इथे किती दिसत आहेत, इथे 4 दिसत आहेत सर, इथे किती दिसत आहेत, इथे 8 दिसत आहेत, इथे कितीचा गॅप दिसतोय, इथे 16चा गॅप दिसतोय. सो गॅप डबल होऊन राहिला ना, गॅप डबल होऊन राहिला. सो गॅप जर डबल होऊन राहिला असेल तर याचा सोडून 32 करा. सो 32 अधिक 31 करा, किती येत आहे, 63. सो आन्सर ऑप्शन काय असायला पाहिजे, आन्सर ऑप्शन असायला पाहिजे 4. काही आगळं वेगळं होतं का त्याच्यामध्ये, नाही. ठीक आहे, सोपात सोपी क्वेश्चन होता तो. आलंय का लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. हा आय थिंक हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. ठीक आहे, 4700 आणि 800 रुपये दुरुस्ती खर्च. बघा, याची शॉर्ट ट्रिक्स पण सांगतोय. सरळ व्याजामधील आपल्याला काय दिलेलं आहे बघा, एका रकमेवर 2 वर्षाकरता 4% दराने मिळालेलं आहे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज. ओके, चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक 8 रुपये आहे. तर ती रक्कम किती, म्हणजे आपल्याला काय मुद्दल काढायचे आहेत, दॅट्स मीन प्रिन्सिपल काढायचं आहेत. ठीक आहे, म्हणजे काय काढायचं आहे आपल्याला, प्रिन्सिपल इथे काढायचं आहे. सर प्रिन्सिपल किती असणार, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधील फरक किती आहेत, 8 रुपये दिलेला आहे. ठीक आहे, CI मायनस SI बरोबर किती दिलेलं आहेत, 8 रुपये दिलेला आहेच. ठीक आहे, एक सेकंड, 8 रुपये दिलेलं आहे. तर ती रक्कम किती आणि व्याजाचा दर सुद्धा 4% दिलेला आहे. आता तुम्ही CI आणि SI ला अशा पद्धतीने डिनोट करणार का यार. CI म्हणजे काय, एका पुराणी कमेंट टाकलेली की सर आम्हाला प्रॉपरली कन्सेप्टच पाहिजे आणि विथ फॉर्म्युलानं चालायचं आहे. तुम्ही या क्वेश्चन म्हणजे अशा पद्धतीचा जिथे तुम्हाला टाइम कमी आहेत त्या ठिकाणी तुम्ही ट्रिक शिकली पाहिजे यार. रादर दॅन तुम्ही ते म्हणजे कन्सेप्ट शिकायला पाहिजे परंतु ट्रिक अप्लाय करायला पाहिजे. क्वेश्चन पेपर जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये जाता ना तेव्हा तुम्हाला जेवढे ट्रिक या पद्धतीनं सोडवता येईल क्वेश्चन तेवढे अटेम्प्ट करायचे. कारण आपल्याकडे टाइम तेवढा नसतो ना की कन्सेप्ट अप्लाय करूनच ते क्वेश्चन सोडवले गेले पाहिजेत. नाही, तसं नसतं. ठीक आहे, आता CIचा फॉर्म्युला काय आहे, P × 1 + R/100. ठीक आहे, त्याच्यानंतर काय येतं इथं N मायनस P × N × R/100. ठीक आहे, या पद्धतीचा डिफरन्स आला आहे सर आपला 8 रुपये आणि आपल्याला व्याजाचा आरचा हे दिलेला आहे 4%. ठीक आहे, तर आरची व्हॅल्यू दिलेली आहे 4%. ड्युरेशन किती दिलेलं आहे, 2 वर्ष. यांची व्हॅल्यू दिलेली आहे 2. आणि मग त्या पद्धतीनं तुम्ही हे अशा रीतीनं सोडवणार का, नाही अप्लाय करायचं या सर्व गोष्टी. याची ट्रिक्स आहेत ना यार. ठीक आहे, आणि इथे प्रिन्सिपल आपल्याला फाइंड करायचं आहे. सो याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, याच्यातला डिफरन्स दिलेला आहे सर 8 रुपये. ठीक आहे, या सर्व गोष्टी झाल्या बेसिक आणि आपण या पद्धतीनं नाही जाणार आहेत. बरोबर, आपण कुठल्या पद्धतीनं जाणार आहेत, आपण बघा की एक रक्कम 2 वर्षाकरता 4% दराने. बरोबर, SI मायनस CI मायनस SI बरोबर P × R/100 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा आहे त्याचा शॉर्ट ट्रिक्स, हा आहे त्याचा फॉर्म्युला. ठीक आहे, CI मायनस SIची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 8 रुपये.
सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजांमधला फरक किती आहेत 8 रुपये. पी आपल्याला फाइंड करायचा आहे. आर किती आहेत रेट ऑफ इंटरेस्ट. आर म्हणजे काय आर म्हणजे आहे सर व्याजाचा दर. ठीक आहे. आर किती आहेत आर आहे सर 4/100 याचा स्क्वेअर बरोबर. सो पी इक्वल टू पी इंटू 4 × 4 = 4 × 25 100 1/25 ब्रॅकेटचा स्क्वेअर. पी इंटू 1चा स्क्वेअर 1 25चा स्क्वेअर 625 बरोबर. इथे 8 येत आहेत राईट. हा इथे डिवायडेशनमध्ये दिसून येतं 625 सर बरोबर. ठीक आहे 1 मिनटं. 625 काय आहेत 8 इंटू पी इंटू पी इंटू 1 म्हणजे काय P/625. ठीक आहे. 8 गुणिला 625 करा आपल्याला काय दिसून येईल आपल्याला दिसून येईल 8 गुणिला 625 करा आपल्याला काय दिसून येईल आपल्याला दिसून येईल सर प्रिन्सिपल. हां अच्छा पीची पण नाही लिहिलं आहे का मी. पी म्हणजे काय मुद्दल. प्रिन्सिपल म्हणजे काय मुद्दल. ओके. आता दिसून येते 625 गुणिला 8 करा 8 × 48 25 × 200 दॅट्स मीन 5000. 5000 काय आलं सर 5000 असणार ते मुद्दल. ठीक आहे. 5000 काय असणार 5000 असणार सर प्रिन्सिपल राईट. या प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवता येतं. हां हे जेव्हा 2 वर्षाचं असेल त्याच केसमध्ये आपल्याला हे इथे अप्लाय करता येईल. 3 वर्षाचं असेल तर वेगळं राहील. ठीक आहे. परंतु इन केस जर 3 वर्षाचं असेल 4 वर्षाचं असेल 5 वर्षाचं असेल त्याच्याही काही वेगळ्या ट्रिक्स आहेत ते मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेल्या कोर्समध्ये सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट या चॅप्टरमध्ये थोरोली मी घेतलं आहे तिथे बघून घ्यायचं. ठीक आहे. सपोज आता इन केस की तुम्हाला इथे अशा ठिकाणी काय करायचं आहे एक याच क्वेश्चनला बघूया आपण दुसऱ्या अँगलने. ठीक आहे. याचा आन्सर ऑप्शन काय आहे 5000 आलेला आहे याचा आन्सर आणि आन्सर ऑप्शन यस 3. ठीक आहे. आन्सर ऑप्शन काय असणार 3 असणार बघा. आणि हां या क्वेश्चनला आणखी दुसऱ्या अँगलला कुठल्या सोडवता येईल. ठीक आहे. 4/100 वर किती रुपये व्याज जात आहेत 4 रुपये व्याज जात आहेत. ठीक आहे. म्हणजे याची फ्रॅक्शन व्हॅल्यू करतो म्हटलं तर 4 × 4 = 25. 25ला वर किती रुपये व्याज जात आहेत 25 वर जात आहेत सर 1 रुपये. म्हणजे अमाऊंट किती बनत आहेत आपली 26 रुपये अमाऊंट चालली आहे. ठीक आहे. ठीक आहे. 25 रुपयावर 1 रुपये व्याज चाललेले आहेत म्हणजे 26 रुपये अमाऊंट चाललेली आहेत. सो त्यामुळे आता हे 2 वर्षाचं आहेत 2 वर्षाचं आहेत म्हणून काय होणार इझिली कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला ट्री डायग्राम सुद्धा अशा रीतीचे क्वेश्चन सोडवता येतं. 25चा काय करायचा 25चा करायचा वर्ग करायचा केव्हा जेव्हा 2 वर्षाकरिता दिलं असेल. इन केस 3 वर्षाकरिता जर दिलं असेल तर 25चा क्यूब करायचा. 4 वर्षाकरिता जर दिलं असेल तर 25चा पॉवर 4 करायचा. इथे 25चा स्क्वेअर किती आहे 25चा स्क्वेअर आहे सर 625. 625 आपण काय केलं सर प्रिन्सिपल हे अज्युम केलेलं आहे. ठीक आहे. प्रिन्सिपल काय केलेलं आहे 625 आपण अज्युम केलेलं आहे राईट. या 625 वर 2 वर्षाचं व्याज किती येणार. ठीक आहे. 1/25 ने मल्टिप्लाय करायला किती येत आहेत 25 येत आहेत पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी किती येत आहेत 25 येत आहेत. ठीक आहे. म्हणजे 2 याच्यावरून किती देतं 25 आणि 25. या 25 वर सुद्धा व्याज आकारावं लागेल ना कारण चक्रवाढ व्याजमध्ये काय होतं की व्याजावर व्याज आकारलं जातं. तिथं प्रिन्सिपल डिरेक्टली चेंज होतं ना बरोबर. मग ते किती तिथं पण पर्सेंटेज तोच असेल ना 4%नी. सो दॅट्स मीन 4%ची व्हॅल्यू काय आहेत 1/25. सो याला पण 1/25 ने मल्टिप्लाय करायचं किती येतं 25 इथंच कटला मग राहिलं किती 1 राहिला. सो याची व्हॅल्यू किती आलेली आहे सर 1 आलेली आहे. ठीक आहे. इथे मी 25 लिहितोय बरोबर राईट. दोन्ही वर्षाचं सरळ व्याज काय असणार सारखंच असणार. दोन्ही वर्षाचं सरळ व्याज काय असणार इक्वली असणार सर. पहिल्याही वर्षी तेवढंच व्याज आकारणार दुसऱ्याही वर्षी तेवढंच व्याज आकारणार. दोन्ही वर्षाचं व्याज किती आलेलं आहे सरळ व्याज 50 आलेलं आहे सर आपलं सिम्पल इंटरेस्ट राईट. चक्रवाढ व्याज किती आहेत कंपाऊंड इंटरेस्ट आला सर 25 आणि 1 म्हणजे किती आलेलं आहेत 51 रुपये चक्रवाढ व्याज झालेलं आहे. ठीक आहे. हे आपण अज्युम केलेली व्हॅल्यू कुठली होती 625 अज्युम केल्यामुळे आपल्याला 51 रुपये सिम्पल इंटरेस्ट दिसतात 50 रुपये 51 रुपये कंपाऊंड इंटरेस्ट दिसतात म्हणजे चक्रवाढ व्याज आणि 50 रुपये सिम्पल इंटरेस्ट दिसतात म्हणजे सरळ व्याज दिसतात. सो या दोघांमधला डिफरन्स किती येतो सर 1 रुपयाचा डिफरन्स येतो. हा 1 रुपये नसून ते किती आहेत ते आहेत सर 8 रुपये. म्हणजे 1ला कितीने गुणावे जेणेकरून 8 येईल 8ने गुणावे. जर आपण 1ला जर 8ने गुणत असेल तर डिरेक्टली म्हणजे मग 1 युनिटला जर 8ने गुणत असेल तर 1 युनिटची व्हॅल्यू किती आली 8. सो 625ची व्हॅल्यू किती असणार 625 गुणिले 8 करा किती येत आहे 5000 येत आहे ना. ठीक आहे. डिरेक्टली कशाला ह्या फॉर्म्युलाच्या मागे लागायचं. याही मेथडनं सॉल्व्ह करता येतं आणि याही मेथडनं सॉल्व्ह करता येतं आणि ज्याला कन्सेप्टनंच जायचं असेल तर त्यांना कन्सेप्टनंच जावं. ठीक आहे. म्हणजे तुमचा सर्व क्वेश्चनचा टाईम तो हा एकच क्वेश्चन घेईल इन केस सपोज जर तुम्ही त्या पद्धतीनं सोडवला तर. ठीक आहे. त्याच्यासाठी ही एक गोष्ट आहे हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे.
आणि त्याच्याहीपेक्षा बेटर हा एक आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही 3 इयर्सही काढू शकता, 4 इयरची गॅप दिली असेल, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टची तेही काढू शकता तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 इयरची सुद्धा काढू शकता. आणि एक आणखी याचा शॉर्ट फॉर्म आणखी येतो. ठीक आहे, तो मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं गेलेला आहे, ते तिथून बघून घ्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. एक सेकंड. बघा क्वेश्चन, स्वाती आणि प्रीती, एक मिनिट, स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहेत. ठीक आहे, स्वाती आणि प्रीती 3:5 आहे. राईट, याचं प्रेझेंट एज. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होईल. ठीक आहे, इथून 7 वर्षानंतर 11 किती होत आहेत, 16 होईल. तर प्रीतीचे आजचे वय काय, आपल्याला पीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. प्रीतीचं वय, आजचं वय काढायचं आहे आपल्याला. बघा, मला एक गोष्ट तुम्हाला इथे अशी सांगावीशी अशी वाटेल सर, इथे 3 आणि 11 मधला डिफरन्स किती येतं, 3 आणि 11 मधला डिफरन्स येतं सर 8 युनिटचा. बरोबर, 8 युनिटचा डिफरन्स येतं. याच्यामधला 16 आणि 5 मधला डिफरन्स कितीचा येतो, तो येतोय सर 11 आणि 5 16चा. अरे बाबा, मला एक सांगा, जेवढ्या 7 वर्षानंतर स्वातीचं वय जेवढं वाढलं असेल तेवढंच प्रीतीचं सुद्धा वय वाढलं असेल ना. ठीक आहे, 7 वर्षानंतर, परंतु हे रेशोमधली गॅप तर डिफरंट दिसत आहे सर. मग काय करायचा, रेशिओला आपल्याला फॉर्म करायचा, त्याचा मॅग्निट्यूड फॉर्म करायचा. ठीक आहे, ठीक आहे. मग काय करावं लागेल, नवीन रेशो आपल्याला इथे फॉर्म करावं लागेल. मग कशा रीतीने फॉर्म करणार, या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे, 2 युनिटचा. या दोघांमध्ये गॅप कितीचा आहे, 5 युनिटचा. या 5नी या रेशोला मल्टिप्लाय करायचं आणि या 2नी या रेशोला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, कशा रीतीनं बघा, जेणेकरून आपल्याला याच्यामधला रेशोमधला जी गॅप आहे ती इक्वल राहील. बरोबर, किती दिसत आहेत, 5 5 त्रिक 15, 5 गुणिला 5 25. बरोबर, त्याच्यानंतर 2 गुणिला 16 32. ठीक आहे, 2 गुणिला 11 22. बरोबर. हां, महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही या दोन्ही फक्त 16लाच गुणान का, नाही तसं नाही करायचं. रेशिओची प्रॉपर्टी कायम असायला पाहिजे ना. ठीक आहे, त्याच्यामध्ये चेंजेस ते व्होलाटाईल नाही व्हायला पाहिजे. सो त्याच्यामुळे रेशिओच्या या साईडला जर गुणत असेल तर या साईडला सुद्धा गुणणं गरजेचं आहे. हे शॉर्ट ट्रिक्स आहेत, तुम्हाला बेसिक सुद्धा मी सांगतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला दिसून येत असेल कितीची गॅप आहेत सर, 7 युनिटची गॅप आहेत. याच्यामध्ये सुद्धा 7 युनिटची. बघा, सारखी सारखी गॅप दिसून येत आहेत ना. बरोबर, मग हे 7 एक्झॅक्टली ॲक्च्युअल गॅप कितीची आहेत सर, 7 वर्षाची गॅप आहे. बरोबर, 7 वर्षाची. मग इथे पण 7 युनिट आहेत, इथे पण 7 आहेत. मग 7ला कितीने गुणावं जेणेकरून 7 येईल, 1नी सर. जर 7 गुणिला 1 केलं तर रेशोच्या गॅपला जर आपण 1नी जर गुणलं तर आपल्याला एक्झॅक्टली रेशोचा डिफरन्स, आपला एक्झॅक्टली एजचा डिफरन्स दिसून राहिला. तो किती आहे, 7चा डिफरन्स आहे. सो रेशोच्या गॅपला जर 1नी जर गुणत असेल तर आपल्याला काय करावं लागेल, रेशोला सुद्धा 1नी गुणायचं. ठीक आहे, म्हणजे किती आलं आहे आपल्याला प्रीतीचं एज फाइंड करायचं होतं. ते किती आहे, 25 इयर्सची काय असणार सर, प्रीती असणार. ठीक आहे, 25 इयर्सची कोण असणार, 25 इयर्सची सर प्रीती असणार. बरोबर, सोप्यात सोपा भाग होता आणि इझी आहे. ठीक आहे, काही याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं अजिबातही काही नाही आहे. हां, आणखी याला वेगळ्या अँगलनं कशा रीतीने सॉल्व्ह करता येईल ते पण सांगतो मी. हा एकदम अतिशय सोपा भाग आहे. ठीक आहे, ते पण ऐकून घ्या. काय म्हणतो आहे, स्वाती आणि प्रीतीचं याचं 3x. ठीक आहे, आणि प्रीतीचं 5x. स्वाती काय होत आहेत, 7 वर्षानंतर आणि 7 वर्षानंतर यांच्या वयाचा रेशो दिलेला आहे. तो किती आहे सर, 11:16. 16नी याला मल्टिप्लाय करायचं, 11नी याला मल्टिप्लाय करायचं. 16 त्रिक 48x अधिक 16 7 16 सकम 96, 16 7 112, 11 5 55x आणि 11 7 77. आता ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू फाइंड करा आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर प्रीतीचं एज काढा 5x 7चं. ठीक आहे, एवढ्या सगळ्या करण्यापेक्षा ते रेशिओ मेथड बेस्ट आहेत ना यार. राईट, चला अशा रीतीचं आपलं हे अनालिसिस होतं. यस, सगळे संपले वाटतं सगळे क्वेश्चन. ठीक आहे, अशा रीतीचं आपलं हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस होतं. त्यासोबतच स्ट्रॅटेजी होती आपली कंबाईंड प्रिलिम्स एक्झाम, कंबाईंड ग्रुप सी प्रिलिम्स एक्झामची. आणि आय होप, मला असं वाटतं की ती तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो करा. तुम्हाला वाटत असेल, जे कोणी कन्फ्युजनमध्ये असेल तर त्यांनी ती स्ट्रॅटेजी फॉलो करायची. आणि इन केस तुमचा जर प्लॅन ठरलेला असेल की नाही यार, मी या प्लॅनने जर गेलो तर माझे व्यवस्थित अटेम्प्ट होतात आणि व्यवस्थित हे स्कोअर पण येतो. सो
तो प्लॅन अप्लाय करायचा. ठीक आहे, ज्यामध्ये आपण सुटेबल आहेत तोच प्लॅन अप्लाय करायचा आणि अगदी वेळेवर आपला प्लॅन चेंज नाही झाला पाहिजे. हां, इन केस तुम्ही जर डायलेमामध्ये असेल तर त्या केसमध्ये ही गोष्ट अप्लाय करून बघा. ठीक आहे, बऱ्याचदा जे नवीन पोरं असतात त्यांना प्रॉपरली या गोष्टी नाही माहीत राहत. सो त्यांनी अशा पद्धतीनं जर गेलं, मी सांगितल्या पद्धतीनं जर गेलं तर इझिली तुमचं स्कोअर चांगला होईल. कारण मॅथ्स आणि रिझनिंग हा घटक सुद्धा तुम्हाला क्वालिफाय करतो ना यार, त्याला का बरं तुम्ही असं निग्लेक्ट करता. बरोबर, बरेच पोरं काय होतं की मागे ना लेटेस्ट झालेली आपली कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स झालेली होती. त्यामध्ये पोरांचं असं म्हणणं होतं की पेपर लेंदी होता. येस, डेफिनेटली पेपर लेंदी होता. GSचे क्वेश्चन लेंदी होते, परंतु मॅथ्सचे 8 क्वेश्चन विचारले होते आणि 8चे 8ही क्वेश्चन सोपे होते. ठीक आहे, 8 पैकी नाही निदान तुम्ही 7 क्वेश्चन तर इझिली सॉल्व्ह करता आले असते. हार्डली 20-30 सेकंदाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होते. कधी सॉल्व्ह झाले असते? जेव्हा तुमची त्या पर्टिक्युलर कंटेंटवर कमांड आहेत, पर्टिक्युलर क्वेश्चन तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह केले गेलेले आहेत, तुमच्या हातून गेलेले आहेत. आणि डेली मला जरी असं वाटतं की तुम्ही डेली या 6 ते 7 दिवसामध्ये, 5 ते 6 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी एक तास तरी द्या ॲटलिस्ट मॅथ्स रिझनिंगला. ठीक आहे, जे मॅथ्सचे जे टॉपिक सांगितलेले आहेत मी तुम्हाला 6-7 टॉपिक, ते तरी या 5 ते 6 दिवसामध्ये करून बघा आणि डेफिनेटली तुम्हाला एक्झाममध्ये त्याची भीती वाटणार नाही आणि कॉन्फिडन्स बूस्टअप होईल तुमचा. बरोबर, प्रॉपरली सर्व सब्जेक्टला इक्वली न्याय देत चला आणि इक्वली जर न्याय देत नसेल तर आपलं कुठेतरी स्कोअर येत नाही आहेत किंवा जेव्हा ज्या केसमध्ये तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी गडबड होऊन राहिली आहे आपली, तर ती गडबड अशी असते की आपण कुठल्या सब्जेक्टला आपण व्यवस्थित न्याय देत नाही आहेत. एखादा सब्जेक्टच वाचत बसतो, जर पॉलिटी वाचत बसलो तर पॉलिटीच संपून टाकतो. ठीक आहे, मग बाकीचे सब्जेक्ट कमी वेळ देत राहतो. त्याला असं नाही करायचं यार. प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनच बघितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, सो त्याच्यामुळे त्या पद्धतीचा तुमचा अप्रोच असला पाहिजेत आणि तुम्हाला येणाऱ्या कंबाईंड ग्रुपची प्रिलिमसाठी ऑल द बेस्ट. आणि मला आशा आहेत की तुम्ही जेवढे तुम्ही पोस्टला एलिजिबल आहात त्या सर्व पोस्टच्या मेन्सला तुम्ही अपियर्ड असले पाहिजेत. राईट, आणि नेहमी असाच विचार करायचा. बरेच पोरं काय करतील की यार क्लर्क आहेत ना, क्लर्क जरी निघाला ना तरी इनफ आहेत, असं नाही चाललं. ठीक आहे, तुम्ही इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरला सुद्धा तिथे इलिजिबल असले पाहिजेत, एक्साईज इन्स्पेक्टरला सुद्धा इलिजिबल असले पाहिजेत, टॅक्स असिस्टंटला सुद्धा इलिजिबल असले. वॉट एव्हर जागा कमी असेल ना, परंतु आपण तिथे आलं पाहिजेत. मग तिथे कधी येणार त्याच्या मेन्सला, कधी इलिजिबल होणार? जेव्हा तुम्ही इथे तुमची स्ट्रॅटेजी, पेपरची स्ट्रॅटेजी ही प्रॉपर असणार. राईट, आणि इथे जर का तुम्ही इकडे तिकडे जरी झालं तरी तुमचा पेपर ब्लंडर होऊन जातो. आणि म्हणजे 50 मिनिटामध्ये प्रॉपरली खेळा, 45 मिनिटामध्ये त्या याच्याकडे बघा, GSकडे 45 ते 50, 47-48 मिनिट जरी तुमचे त्याच्यामध्ये गेले तरी 10 ते 12-13 मिनिट तुम्ही क्वांट रिझनिंगला द्या. आणि त्यातल्या त्यात मॅथ्सचे क्वेश्चन जरा बघत चला यार, खूप सोपे असतात. बरेच पोरं मॅथ्सला घाबरून ते क्वेश्चन सोडून देतात. आणि रिझनिंगचे क्वेश्चन जसे की लेंदी क्वेश्चन, त्यातल्या त्यात महत्त्वाचा मुद्दा पझल असणारे क्वेश्चन, पझल सोडवतात. किती वेळ लागतो याला? सिटिंग अरेंजमेंट. ठीक आहे, पझलमध्ये 3-4 गोष्टी येतात. एक सिटिंग अरेंजमेंट येतं, राईट. त्याच्यानंतर दुसरं येते बॉक्स बेस पझल, जे की MPSCचं आवडत आहेत. त्याच्यानंतर वीक बेस पझल. वीक बेस पझल म्हणजे काय की संडे मंडेला हे लोक लेक्चर घेतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तो लेक्चर घेतो, त्याच्यानंतर तो लेक्चर. बॉक्स बेस पझलमध्ये काय येतं? या सिटीमधला त्याच्याजवळ ही कार आहेत. ठीक आहे, म्हणजे 2 व्हेरिएबल. राईट, त्याच्यानंतर मंथ बेस पझल. ठीक आहे, मंथ बेस पझल. राईट, मंथ बेस पझलचं बघून घ्यायचं. जानेवारी-फेब्रुवारी दिलं जाते, लगेच एप्रिल दिसतोय, मार्च दिसत नाही, याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. मग अशा केसमध्ये ना याच्यामध्ये टायमिंग खूप जातो. सो याच्या ठिकाणी ना मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करत चला यार. ठीक आहे, पझलचे क्वेश्चन नाही अटेम्प्ट करायचे. बरोबर, मगाशी पझल हा कंटेंट राहून गेलेला होता. जर पझल जर दिसत असेल आणि तुम्हाला DI जर असेल तर DI सॉल्व्ह करायचा, DI अटेम्प्ट करायचा. वेळ जर असेल त्या केसमध्ये सांगतोय मी तुम्हाला. इन केस तुमच्याकडे वेळ नाही आहेत आणि जे सुटे क्वेश्चन दिसतात तेच जर अटेम्प्ट करत असाल तर बिलकुल करा. ठीक आहे, आणि ते अटेम्प्ट केल्यानंतर जर तुमच्याकडे टाईम राहत असेल त्या केसमध्ये तुम्हाला टाईम स्पेंड करायचा आहे तर मग पझलवर नाही करायचं यार, DIवर करायचा. ठीक आहे, डेटा इंटरप्रिटेशन जर तुम्हाला विचारलं असेल, नसेल विचारला तर मग त्या केसमध्ये ठीक आहे. राईट, चला मग अशा रीतीचं आपलं हे लेक्चर होतं आणि ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या कंबाईंड प्रिलिमसाठी आणि आय होप तुम्ही सर्वच्या सर्व मेन्सला इलिजिबल असणार अशी आशा आहे.
फक्त पेपर चांगल्या रीतीनं सोडवा आणि प्रोसेस व्यवस्थित फॉलो करा. ठीक आहे, जी अभ्यासाची जी प्रोसेस असते की म्हणजे रिझल्ट करून अपेक्षा ठेवण्यापेक्षा जर आपण प्रॉपरली प्रोसेस जर व्यवस्थित जर फॉलो केली, प्रत्येक सब्जेक्टला न्याय देऊन प्रत्येक सब्जेक्टचं व्यवस्थित प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं विश्लेषण करून आणि प्रत्येक कुठल्या घटकावर कशा रीतीचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्या पद्धतीचा अभ्यास जर तुम्ही प्रॉपरली केला असेल तर रिझल्टचं तुम्हाला अजिबात डाऊट राहणार नाही. रिझल्ट गॅरंटीड येतोच. ठीक आहे, चला ऑल द बेस्ट.